तर आता आज बघायचं आपल्याला फोर्स आणि प्रेशर. ओके, तो फोर्स, प्रेशर, ग्रॅव्हिटेशन फोर्स, वर्क, एनर्जी, महत्त्वाचे अजून चॅप्टर पाहिजे. ठीक आहे, तर फिजिक्समध्ये बघा आता काय काय फोर्स बघणार आहोत. फोर्स जो काय आहे, फोर्स आणि प्रेशर चॅप्टर आज आपण एंड करूनच राहूया. ओके, तो बघा बरं का काय काय लक्ष द्या. आता फोर्स, फोर्स काय बरं का, फोर्स काय आहे सगळी इंजिनिअरिंग आपण शिकून गेलेलो आहोत. आपल्याला फोर्स म्हणजे काय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तरी पण बघून घेऊया बरं का काय की फोर्स जे काही आहे, फोर्समुळे आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतोय. तो फोर्स एक फिजिकल क्वांटिटी, अशी फिजिकल क्वांटिटी आहे किंवा अशी एक्सटर्नल एजन्सी आहे जी काय करत असते बरं का, एखाद्या रेस्टमध्ये असणाऱ्या बॉडीला मोशनमध्ये आणेल, मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीला रेस्टमध्ये आणेल, एखाद्या बॉडीची डिरेक्शन बदलायची असेल डिरेक्शन बदलून देईल. ठीक आहे, ते सगळं काम करत असते. तर आपण काय म्हणणार बरं का की फोर्स जे आहे एक फिजिकल क्वांटिटी आहे किंवा एक एक्सटर्नल एजन्सी आहे. तर फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी किंवा एक्सटर्नल एजन्सी, ज्याच्यामुळे काय असते एखादी ऑब्जेक्ट जी काय ती मोशनमध्ये जाते, एखादी ऑब्जेक्ट जी आहे ती रेस्टमध्ये, मुव्हिंग ऑब्जेक्ट जी आहे रेस्टमध्ये आणता येते. राईट, तो एक्सटर्नल एजन्सीचा वापर करून, ही एक्सटर्नल एजन्सी अशी आहे की तिचा वापर करून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो फोर्स. आता हा जर फोर्स बघायला गेला तर आपण फोर्सचे जे ना प्रकार पाडतो. आता फोर्सचे प्रकार काय आहेत, फोर्सचे प्रकार जर बघायला गेला तर ॲक्च्युली दोन कॅटेगरीमध्ये आपण फोर्सला हे करू. पहिला प्रकार जो काय आहे तो कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हवाला एक झाला. आणि दुसरा कोणता असतो आपला बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स. तो कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, आणि एक असतो बॅलन्स फोर्स आणि दुसरा काय असतो बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स. आपण शिकून घ्या इथल्या इथे. बघा बरं का आता कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, एखादी ही पडलेली बॉडी, एखादा हा दगड आहे, तर या दगडला मला जर का ढकलायचं असेल तर ढकलण्यासाठी मला हाताने त्याला हाताने असं पुश करावं लागेल. तो हाताने मला पुश करावं लागेल की जर मला ओढायचं असेल दगडाला तर मी त्याला पुल करणार किंवा पुश करणार. राईट की नाही, तो ओढायचा असेल किंवा ढकलायचं असेल तर पुश किंवा पुल करणार तुम्ही एक्सटर्नल एजन्सी देऊन. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, आपण बघत आहोत कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, जर तुम्ही त्याच्यावरती फोर्स कॉन्टॅक्ट करून जर का तुम्ही त्याला ढकलत असणार, कॉन्टॅक्ट करून तुम्ही जर का त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत असणार, तर फोर्स तुम्ही जर का कॉन्टॅक्ट करून अप्लाय करत असणार तर त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचा. मग आता कॉन्टॅक्ट फोर्समध्ये काय काय बरं का, एखादी पडलेली बॉडी एखादी मोशनमध्ये कोणतरी येतो आणि त्याला थांबवायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करणार. एखादी लोड गाडी, चालती लोड गाडी आहे, ती चालती स्पीड याच्यामध्ये आणि तुम्हाला थांबवायचं असेल तर तुम्हाला हाताने काय करावं लागेल, तिला थांबावं लागेल. राईट का, तो कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय की ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करावा लागत आहे तो वाला आहे आपला कॉन्टॅक्ट फोर्स, तो झाला कॉन्टॅक्ट फोर्स. आणि दुसरा काय नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नसताना देखील हा फोर्स आपल्याला दिसायला भेटतो. जसं की काय बरं का, तो बघा फोर्सचे दोन प्रकार पाडतोय, कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून आपण फोर्स अप्लाय करतोय तो कॉन्टॅक्ट फोर्स झाला. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कोणता आहे बरं का, जसं की चुंबक घ्या, चुंबक. तर चुंबकच्या ठिकाणी जर बघायला गेला तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, मॅग्नेटिझमच्या ठिकाणी ते दोन अपोजिट, समजा हा साऊथ आहे आणि हा जो काही हा नॉर्थ आहे, साऊथ आहे नॉर्थ आहे, तर या ठिकाणी आपल्याला काय दिसायला भेटत असतं, दोघं चुंबक जोडा थोड्याशा अंतरावरती जरी ठेवून दिलं तरी ते एकमेकांना काय होतात, अट्रॅक्ट करून घेत असतात. तर हा जो काही फोर्स आहे आता या ठिकाणी, हा समजा हा मॅग्नेट आहे, हा इथं मॅग्नेट आहे, दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आहे, असं लांब एवढ्या अंतरावरती जरी ठेवलं तरी सुद्धा ते एकमेकांकडे खेचले जातात. हा जो काही फोर्स आहे याला म्हणतो आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, याला म्हणतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. किंवा दुसरा ग्रॅव्हिटेशन. आता एखादी बॉडी, एखादा सफरचंद, झाडावरचं सफरचंद जे की ना वरून तुटल्यानंतर खालीच पडतंय, बरोबर की नाही. आता याला तर ते इथं जर बघायला घेतला तर ही पृथ्वी इथं आहे आणि सफरचंद इथं आहे, दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आहे. कॉन्टॅक्ट नसताना हा फोर्स आपल्याला दिसायला भेटतो, म्हणजे काय, खाली तर कोणतरी ताणतंय. तर हा जो काही फोर्स आहे हा सुद्धा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स झाला. तो मॅग्नेटिझम जे की आहे, मॅग्नेटिक फोर्स, हा झाला आपला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ग्रॅव्हिटेशन फोर्स हा झाला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, बरोबर. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणून एक असतं, म्हणजे काय, आपण स्टॅटिक फोर्स तर बघितलेला आहोत ना, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणत होतो आपण. कंगवा घासल्यानंतर कागदाचे तुकडे जे पडलेले आहेत त्याला चिटकवण्याचा प्रयत्न करतात, ते चिटकून जातात. आपण त्याला कॉन्टॅक्ट केला का, असा कांगवा घासतोय, तुकडे पडलेले आहेत आणि लांबूनच असा कांगवा लावतोय तरी सुद्धा ते लांबून अट्रॅक्ट होऊन जातात, बरोबर नाही. मग हे झाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशन फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, हे सगळे फोर्स जे काही आहेत ना हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहेत. आणि कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय बरं का, आता कॉन्टॅक्ट फोर्समध्ये मी एखादी पडलेली बॉडीला ढकलायची बात करत आहे. ज्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून एखाद्या बॉडीला मोशनमध्ये आणत असणार किंवा थांबवत असणार ना, तर तो जो काही फोर्स असणार तो आपला कॉन्टॅक्ट फोर्स झाला. एक जनरल लेवलला समजवण्यासाठी अशा पद्धतीने. मग पुढे कॉन्टॅक्ट फोर्स झाला, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स झाला. आता कॉन्टॅक्ट फोर्सची अजून उदाहरणं देता येतील. तर कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरण काय, फ्रिक्शन फोर्स. एखादी बॉडी जी काय आहे, हा सरफेस आहे, हा चेंडू आहे, या चेंडूला जर का मी ढकलला असा तो जाऊन कुठेतरी जाऊन तो थांबून जातो. मग हा थांबून का जातो, कारण की अपोजिट डिरेक्शनला एक फोर्स लागत असतो. तर अपोजिट डिरेक्शनला एक फोर्स लागत असतो, तो म्हणजे कोणता, आपला फ्रिक्शन फोर्स. मग फ्रिक्शन फोर्स काय करतोय, फ्रिक्शन फोर्स जो काही आहे या चेंडूला थांबवतोय. आता फ्रिक्शन फोर्स जो चेंडूला थांबवणारा फोर्स आहे हा कॉन्टॅक्ट फोर्स झाला. कॉन्टॅक्ट फोर्स कसं काय बरं का,
ही जमीन आहे, हा चेंडू इथं पडलेला आहे, घरंगळत चाललेला आहे. आता घरंगळत चाललेला आहे, परंतु या सरफेसचा जो काही कॉन्टॅक्ट होतोय चेंडूसोबत तो नको म्हणतोय, पुढे जाऊ नको म्हणून, राईट की नाही. तो कॉन्टॅक्ट करतोय त्या बॉलला की पुढे जाऊ नको, त्यामुळे आपला हा जो फोर्स आहे फ्रिक्शन फोर्स हा आपला कॉन्टॅक्ट. पण तुम्हाला परीक्षेत काय विचारतात बरं का, खालीलपैकी कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणं द्या. मग कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणं तुम्हाला काय काय देता येतील. एक झाला फ्रिक्शन फोर्स, झाला एखादी बॉडीला लोटण्याची बात असेल, थांबवण्याची बात असेल, जिथं कॉन्टॅक्ट असेल, ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट दिसायला भेटतोय ना, ते झाले कॉन्टॅक्ट फोर्स. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणं विचारल्यानंतर सांगायची काय आहे, मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आर द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, इथपर्यंत लक्षात आलं का रे. फोर्स म्हणजे एक एक्सटर्नल एजन्सी असते, जिच्यामुळे एखादी शांत बॉडी मोशनमध्ये येते, मोशनमध्ये असणारी बॉडी शांत होते. एखाद्या बॉडीची डिरेक्शन बदलायची असेल, मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीची डिरेक्शन बदलायची असेल, तर ते जे काही असणारे एक्सटर्नल एजन्सी त्याला आपण फोर्स म्हणत असतो. ओके, इथपर्यंत बात तुमच्या लक्षात आली असेल. बोला, कळालं का इथपर्यंत. ठीक आहे, पुढे जाऊ. आता जसं की आता आपण याच्यामध्ये बघूया काही महत्त्वाचे पॉईंट सुटायला नको म्हणून. तो फोर्स बघा, तो दरवाजा जर का मला खोलायचा असेल किंवा असं हे करायचं असेल तर आपल्याला काय दिसायला भेटते, मला फोर्स एक्सटर्नल एजन्सी अप्लाय करावी लागते. तर फोर्स इज डिपेंड ॲट द पुल ऑर पुश दॅट चेंज ऑर ट्राईज टू चेंज द स्टेट ऑफ द रेस्ट ऑर द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. बरोबर, तर रेस्टच्या स्टेटमध्ये असणारी एखादी ऑब्जेक्ट किंवा मोशनमध्ये असणारी ऑब्जेक्ट, तिला काय करायचं आपल्याला, तिची आपल्याला काय बघायचं बरं का. इथं फोर्स इज व्हॉट, पुल ऑर पुश. तो फोर्स एक पुल किंवा पुश आहे, किंवा त्याला आपण एक्सटर्नल एजन्सी म्हणत होतो. ट्राईज टू चेंज दी स्टेट ऑफ द रेस्ट ऑफ द मोशन. अशी डिफिनेशन वाचायची काही जरूरत बी नाही आहे. इंजिनिअरिंग सगळी शिकलेलो आहोत, आपल्याला चांगल्या पद्धतीने कळते. पुढे आता पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, तो डिरेक्शन ऑफ द फोर्स इज अप्लाइड इज कॉल ॲज द डिरेक्शन. आता बघा, आता मग आपल्याला काय दिसायला भेटते की जे एखादी बॉडी पडलेली ही वाली बॉडी, आणि हा त्याला ढकलतोय. बरोबर, हा तिला ढकलतोय, तो ढकलतोय याचा अर्थ तो फोर्स अप्लाय करतोय, एक्सटर्नल एजन्सी अप्लाय करतोय. एक्सटर्नल एजन्सी म्हणजे काय, पुश किंवा पुल. तो पुश किंवा पुल अप्लाय करतोय, दॅट इज एक्सटर्नल एजन्सी अप्लाय करतोय. त्यामुळे ती बॉडी जी काय आहे पुढे जाताना आपल्याला दिसायला भेटते. बरोबर, तर सांगायचं तात्पर्य काय आहे, ज्या डिरेक्शनमध्ये आपण पुश किंवा पुल अप्लाय करत आहोत त्या डिरेक्शनमध्ये त्या बॉडीची मोशन दिसायला भेटत असते. ज्या डिरेक्शनमध्ये एक्सटर्नल एजन्सी अप्लाय करत आहात, एक्सटर्नल एजन्सी नथिंग बट दी पुल ऑर पुश, त्या डिरेक्शनमध्ये तुम्हाला त्या ऑब्जेक्टची मोशन दिसायला भेटते. सांगायचं तात्पर्य काय होतं की फोर्स अप्लाय केल्यानंतर डिरेक्शन दिसायला भेटते. मग आता ज्या डिरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करतोय त्या डिरेक्शनमध्ये आपल्याला काय होतंय, मोशन दिसायला भेटते. म्हणून फोर्स किती अप्लाय करताय ती एक बात असते, आणि कोणत्या डिरेक्शनमध्ये जातोय ती एक बात असते. तर त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की जी एक्सटर्नल एजन्सी आहे, जी एक्सटर्नल एजन्सी दॅट इज पुश ऑर पुल, जी एक्सटर्नल एजन्सी आहे पुश ऑर पुल हिच्या हे अप्लाय केल्यामुळे आपल्याला एका पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये मोशन दिसायला भेटते. एक्सटर्नल एजन्सी अप्लाय केल्यानंतर एक पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये आपल्याला मोशन दिसायला भेटते. सो फोर्सला जी काय आहे, फोर्सला मॅग्निट्यूड पण असते, किती फोर्स अप्लाय केला मी, किती पुश और किती एक्सटर्नल एजन्सी बाहेरून मी अप्लाय केली ती झाली मॅग्निट्यूड, आणि कोणत्या डिरेक्शनमध्ये मोशन होते ती झाली आपली डिरेक्शन. तर मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन असणारी जी की फोर्स आहे आपली ही वेक्टर क्वांटिटी असते. तर फोर्स आपली काय झाली, वेक्टर क्वांटिटी असते. अजून तुम्हाला दिसायला भेटेल की आता काय फोर्स जो काही आहे त्याचं SI युनिटबद्दल विचारून घेतात. तर फोर्स जो काही आहे, जी एक्सटर्नल एजन्सी पुश और पुल आहेत हे, राईट का, तर याची एक्सटर्नल एजन्सी काय दिसायला भेटते बरं का, तर याची एक्सटर्नल आपलं ज्याचं SI युनिट काय असते बरं का, न्यूटन. तो न्यूटन काय झालं त्याचं SI युनिट, आणि CGS युनिट काय असते बरं का फोर्सचं, तर ते असतं आपलं डाईन. ओके, तर फोर्सचं SI युनिट जे आहे ते न्यूटन असतं, त्याचं CGS युनिट जे आहे की ते डाईन असतं, राईट का. मग आपण काय बघितलं बरं का की 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. 1 न्यूटन इज इक्वल टू वॉट, 10⁵. 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन असतं. ही बात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ओके, तिथपर्यंत रिलेशन लक्षात राहायला पाहिजे. फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स एक्सटर्नल एजन्सी असते, जी एक्सटर्नल एजन्सीमध्ये पुश किंवा पुल आपण म्हणत असतो. तिला मेजर करायची असेल तिची मॅग्निट्यूड आपण मेजर करणार. फोर्सची मॅग्निट्यूड SI युनिट आहे तिचं न्यूटन, राईट, आणि CGS युनिट आहे तिचं डाईन, आणि 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन एवढं असतं. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये येत असेल. सांगा बरं का रे, 1 कॅलरी इज इक्वल टू हाऊ मच जूल, 4.1 का. तर तेवढी बात लक्षामध्ये ठेवायची. तर कॅलरीचा मिनिंग पण लक्षात ठेवायचा. चला, कॅलरीचा मिनिंग सांगा बरं का. 1 कॅलरी इज इक्वल टू हाऊ मच. 1 कॅलरी कोणाला म्हणतो आपण, 14.5 ते 15.5 एवढे 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर चेंज करण्यासाठी जी काही हीट लागते ती हीट म्हणजे 1 कॅलरी. कोणाला हिट लागते, 1 ग्रॅम ऑफ व्हॉट, 1 ग्रॅम ऑफ, एक 1 ग्रॅमची वस्तू असेल कोणती तरी, त्या 1 ग्रॅमच्या वस्तूला 14.5 पासून 15.5 या 1 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर वाढवण्यासाठीची बात आपण केली. ठीक आहे, तर फोर्स झालं. डिरेक्शन ऑफ फोर्स इज अप्लाइड. ओके, पुढे जाऊ आपण, गोष्टी समजून घेऊया.
आता आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का, यार हा फोर्स काय काय काम करू शकतो बरं का. तर त्याच्यावरती प्रश्न विचारतात की फोर्स काय काय काम करू शकतो. फोर्स काय आहे, एखाद्या शांत बॉडीला मोशनमध्ये आणू शकतो, जी एक्सटर्नल एजन्सी आहे, बरोबर आहे. एखादी मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीला शांत करू शकतो, हे पण बरोबर आहे, राईट का. नंतर तुम्ही बघायला गेलात तर तिसरी बात काय, की एखादा या डिरेक्शनमध्ये येतोय, तिची डिरेक्शन जर का चेंज करायची असेल ना, तर ते पण करता येईल. किंवा फोर्स काय काम करू शकतो, एखाद्या स्लो मोशनमध्ये असणारी जी की बॉडी आहे, त्या स्लो मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीचे काय करू शकतो बरं का. सो स्लो मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीची स्लो मोशनमध्ये असणारी जी की बॉडी आहे, त्या स्लो मोशनमध्ये असणाऱ्याच्या बॉडीची आपल्याला काय दिसायला भेटत असते. तर बघा काय काय सांगितलं मी, एखादी शांत बॉडीला मोशनमध्ये आणणार, मोशनमध्ये असणारा स्टॉप करणार, बरोबर. नंतर पुढे काय बरं का, तिसरा पॉईंट काय सांगितला, तिसरा पॉईंट सांगितला तुम्हाला की मी स्लो मोशनमध्ये जर का एखादी बॉडी असेल तर तिचा स्पीड वाढवण्यासाठी पण, किंवा डिरेक्शन चेंज करण्यासाठी. तर लक्षात घ्या, जी एक्सटर्नल एजन्सी जिला आपण फोर्स म्हणत आहोत, आपण जिला न्यूटनमध्ये मेजर करत आहोत, CGS युनिट त्याचं डाईन आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत आहोत. तो जी एक्सटर्नल एनर्जी किंवा फोर्स असतो, या फोर्सचा वापर आपण काय करत असतो, तर मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीला थांबवण्यासाठी, शांत असणाऱ्या बॉडीला मोशनमध्ये करण्यासाठी, जी काही डिरेक्शन आहे फोर्सची डिरेक्शन चेंज करण्यासाठी, एखादी स्लो बॉडी असेल स्लो मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीचा स्पीड वाढवण्यासाठी, किंवा स्पीडमधल्या बॉडीला स्लो करण्यासाठी आपण फोर्सचा वापर करत असतो, राईट का. तुम्हाला नेचर वगैरे विचारतील, ते बघू पुढे जाऊन आपण, ओके. तर बघा, वेन फोर्स इज अप्लाइड टू दी बॉडी ऑब्जेक्ट, तो फोर्स जेव्हा आपण ऑब्जेक्टवरती हे करतो, काय करते, फोर्स कॅन मेक द स्टेशनरी ऑब्जेक्ट टू मूव्ह, बरोबर. जेव्हा आपण एखाद्या शांत बॉडीवरती फोर्स अप्लाय करतो आहोत, तर तेव्हा ती शांत बॉडी जी आहे मोशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, ओके. नेक्स्ट पुढचा पॉईंट काय, फोर्स कॅन स्टॉप द मुव्हिंग ऑब्जेक्ट, मुव्हिंग असणाऱ्या ऑब्जेक्टला थांबवण्याचं काम करते, बरोबर. नेक्स्ट पुढे काय, पुढे जर बघायला गेलं, फोर्स कॅन चेंज द स्पीड ऑफ द मुव्हिंग ऑब्जेक्ट, तो मुव्हिंगमध्ये असणारा ऑब्जेक्ट जे आहे त्याचा स्पीड जर का मला वाढवायचा असेल किंवा चेंज करायचं असेल कोणत्या तरी स्पीडमध्ये, तर आपण फोर्स अप्लाय करणार, बरोबर आहे. पुढे जर बघायला गेलं काय, तर फोर्स कॅन चेंज द शेप अँड द साईज ऑफ द ऑब्जेक्ट, बरोबर आहे. आता एखादा चेंडू घ्या, एखाद्या चेंडूला तुम्ही बाहेरून जर का फोर्स अप्लाय केला, एक्सटर्नल एजन्सी जर का तुम्ही अप्लाय केली, तर काय दिसायला भेटत असेल बरं का, त्याचा शेप आणि साईज पण चेंज करू शकतो. तो फोर्समुळे आपण त्याचे शेप आणि साईज पण चेंज करू शकतो. आपण सगळ्यात अगोदर फोर्सचे आपण प्रकार बघायला गेलो, कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, राईट का. कॉन्टॅक्ट फोर्स, आता इथं जर तुम्हाला विचारलं, मी सांगा रे कोणत्या प्रकारचा फोर्स आहे बरं का. जर एखाद्या फुग्याला म्हणजे जर का दाबतोय, तो सांगा बरं का, हा कोणत्या प्रकारचा फोर्स आला, कॉन्टॅक्ट फोर्स, राईट का. इथं साधी बात झाली, राईट. तो फोर्स कॅन चेंज द शेप अँड द साईज ऑफ द ऑब्जेक्ट. नंतर पुढे जर बघायला गेलं तर काय, SI युनिट, ॲब्सोल्यूट युनिट. SI युनिट ऑफ द फोर्स इज न्यूटन अँड CGS युनिट इज वॉट, डाईन. आणि याचं रिलेशन परीक्षेमध्ये विचारलं गेलं आहे किती एकदा. चला पुढे जाऊ. तर पुढे कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट. आता हा या डबड्याला लोटतोय, राईट का, तो हा कॉन्टॅक्ट फोर्स झाला. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, जसं की बघून घेऊ आता, तो हे सगळे जे काही आता हा व्यक्ती जो काही आहे बॉलला जेव्हा हे करणार, राईट का, तो कॉन्टॅक्ट फोर्स. व्हॉट डू यू टू डू, काय, किक द फुटबॉल पुश द टेबल, अप्लाय फोर्स, ठीक आहे. हे कॉन्टॅक्टची बात केलेली आहे. पुढे जाऊ आपण पटापट. पुढे जर बघायला गेला, ते बघा, या ठिकाणी जो कॉन्टॅक्ट होते पायाचा चेंडूचा, हा वाला कॉन्टॅक्ट फोर्स आपल्याला दिसायला भेटतो. नेक्स्ट, ओके. तो पुढे जर बघायला गेला तर मसल. आता मस्क्युलर फोर्स बघा, मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स अँड फ्रिक्शन फोर्स आर दी एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स, असं विचारतील तुम्हाला परीक्षेमध्ये, लक्षात. मस्क्युलर फोर्स जे, राईट का, आपल्या मसलकडून जो फोर्स लागतोय, समजा तुम्ही एखाद्या बॉडीला पुश करतायत ना, तर बॉडीला पुश करण्यासाठी जो फोर्स आहे तो कोणत्या प्रकारचा फोर्स आहे, मस्क्युलर फोर्स आहे. एखादा डबडा पडला होता वरती, त्या डबड्याला तो व्यक्ती लोटत होता, तर ॲक्च्युली काय होत होतं बरं का, तर ते जे काही मस्क्युलर फोर्स आहे, आपल्या मसलकडून लागणारा जो की फोर्स आहे तो मस्क्युलर फोर्स आहे. मेकॅनिकल फोर्स, आता मेकॅनिकल फोर्स म्हणजे काय, ज्या गाड्या चालतायत, आता समजा त्या गाड्या चालतायत, त्या गाड्या जे की चाक जे फिरते ते काही नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे का, बिलकुल बी नाही. कारण की काय होतंय, एखाद्या शाफ्टकडून टायरकडे जे काही आहे फोर्स आपण कॉन्टॅक्ट थ्रू ट्रान्सफर करत आहोत, राईट की नाही. तर देअरफॉर मेकॅनिकल फोर्स, मस्क्युलर फोर्स अँड द फ्रिक्शन फोर्स, हे तिघं एक्झाम्पल कसे झाले कॉन्टॅक्ट फोर्सची. फ्रिक्शन फोर्स हे कॉन्टॅक्ट फोर्स कसा असतो तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने, ओके. सो देअरफॉर परीक्षेमध्ये विचारण्यासारखा प्रश्न आहे की मस्क्युलर, मेकॅनिकल अँड द फ्रिक्शन फोर्स आर द एक्झाम्पल ऑफ द कॉन्टॅक्ट फोर्स, हे लक्षात ठेवायचं. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची एक्झाम्पल लक्षात राहतील. मस्क्युलर फोर्स काय, फोर्स अप्लाइड बाय द मसल इंडिव्हिज्युअल, बी ह्युमन ऑर ॲनिमल, कोणत्या पण ॲनिमल किंवा याच्याकडून. आता बघा ना, एवढे ॲनिमल जे की काम करतायत समजा, तर जे ॲनिमल काम करतायत तर ते त्या ठिकाणी मस्क्युलर फोर्स आपल्याला दिसायला भेटतो. नेक्स्ट, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय, हे खिळे पडलेत लोखंडाचे, चुंबक जर काही आणला तर चुंबक लांबूनच त्या खिळ्यांना ओढून घेत असतो. तो हा जो काही फोर्स झाला याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आपण म्हणून देत असतो, राईट का. तो नंतर मग काय, आता काय काय लक्षात ठेवतील, तो मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशन फोर्स, ही सगळी एक्झाम्पल झाली कशाची, आपली नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची. तो ओके, इथपर्यंत ओके सगळ्यांना, ओके. तर पुढे
मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय माहिती तुम्हाला. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतं त्याचं तुम्हाला माहिती की कांगवा घासून ते तुकडे ते त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो. तुकडे पडलेत कागदाचे, कांगवा असं केसांना घासतायत आणि दुरूनच लावतायत तरी ते खेचलं जातं, ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. ओके, नंतर बघा आता ग्रॅव्हिटेशन फोर्स पण माहिती. एखादी ऑब्जेक्ट जर का वरती फेकली तर ती जी काही वरती फेकलेली ऑब्जेक्ट आहे ती खाली येणार. ती कशामुळे खाली येणार, कारण की पृथ्वी ज्याला खाली खेचते, दोघांमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे, कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा खाली खेचते. तर याच्यामधला हा जो फोर्स आहे याला ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणतो. अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, तो झाली बात. नंतर पुढे आता बघा हे जे काही आहे पृथ्वी सूर्य यांच्यामध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला दिसायला भेटतो. जो फोर्स आहे हा कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स आपल्याला दिसायला भेटत असतो. तर हे सुद्धा उदाहरण आहे. ओके, क्वेश्चन कसाही विचारला तरी लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. ओके, पुढचा पॉईंट काय आता, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स झाला. इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्सबद्दल सांगितलं. फोर्सला काय असते, मॅग्नेट्यूड डिरेक्शन असते, देअरफॉर फोर्स इज द वेक्टर क्वांटिटी. ओके, हां बघा डिरेक्शन कशी रे. आता हे जी काही गाडी आहे याला ओढतोय कोणत्या डिरेक्शनमध्ये, या डिरेक्शनमध्ये ओढतोय मी. आता तुम्ही म्हणा की या डिरेक्शनमध्ये ओढल्यामुळे काय होत असते आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती, इंजिनिअरिंग शिकलेला माहिती चांगल्या पद्धतीने. इकडे जर तुम्ही फोर्स अप्लाय लावताय तर इकडचा एक कॉम्पोनंट जो आहे तो त्याला या डिरेक्शनमध्ये ओढतोय, बरोबर की नाही. तर ती वाली बात आपल्याला माहिती आहे. तर फोर्सला डिरेक्शन आणि मॅग्नेट्यूड असते आपल्याला माहिती आहे, रिझॉल्व पण करता येतं आपल्याला. तो वेक्टर क्वांटिटी आहे. सो फिजिकल क्वांटिटी चेंज डिपेंड अपॉन द, ही बात झाली. पुढे सांगण्यासारखा पॉईंट काय आहे आता, बॅलन्स अनबॅलन्स फोर्स. ओके, आता लक्षात घ्या. आता पुढचा दुसरा प्रकार बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स. बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय हे पण माहिती आहे आपल्याला. तो आता जर बघायला गेला ही गाडी आहे, इकडून कोणतरी ताणतंय, इकडून कोणतरी ताणतंय. तो हा जो काही ओरिजिनल कॉम्पोनंट दिसायला भेटतोय मला, हा ओरिजिनल कॉम्पोनंट जर ऑब्झर्व केला ना सेम दिसायला भेटतोय. म्हणजे काय, इकडे पण ओरिजिनली एफ फोर्स लागतोय, इकडे पण ओरिजिनली एफ फोर्स लागतोय. तर दोघं डिरेक्शनमध्ये जर काय एफ फोर्स लागणार आहे तर ती बॉडी हलेल का जागेवरून, बिलकुल बी नाही. तर त्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटते की की बॉडी जी काही आहे बॉडीवरती जर का समजा एखादा हा बॉक्स आहे आणि याला ओरिजिनली एफ फोर्स लागतोय आणि इकडून पण ओरिजिनली एफ फोर्स लागतोय. टग ऑफ वॉरचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. टग ऑफ वॉर, तर टग ऑफ वॉरच्या ठिकाणी काय दिसायला भेटते, रस्सी खेचचा गेम असतो ना, रस्सी खेचचा गेम. तर रस्सी खेचमध्ये काय होते बरं का, तर इकडचे 9 जण इकडचे 9 जण एका रस्सीला खेचत आहेत. तर मला दिसायला काय भेटते की ती जे ना इथं लाल पट्टी लावली, ती लाल पट्टी जागेची हालत नाही आहे. तर त्यामुळे काय होते की इकडे पण फोर्स सेम लागत असावा, इकडे पण फोर्स सेम लागत असावा. सो दोघं डिरेक्शनमध्ये सेम फोर्स लागतात, किंवा आपण काय म्हणू शकतो, नंबर ऑफ फोर्स एका ऑब्जेक्टवरती लागत आहेत, नंबर ऑफ फोर्स एका ऑब्जेक्टवरती लागत आहेत, परंतु त्यामुळे ही बॉडी जी ना ही जागेची हालत नाही आहे. ती बॉडी जागेची हालत नाही. त्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटत आहे की ही बॉडी जी काही आहे या बॉडीवरती लागणारे जे काही फोर्स आहेत ते बॅलन्स फोर्स आहेत. तो बॅलन्स फोर्स म्हणजे काय बरं का, बॅलन्स फोर्स म्हणजे काय की 2 किंवा 2पेक्षा जास्त असणारे फोर्सेस जे एका ऑब्जेक्टवरती लावल्यानंतर त्या बॉडीची स्टेट आपल्याला चेंज होताना दिसायला भेटत नाही. असं का घडते, कारण की लावले गेलेले जे काही फोर्स आहेत ते एकमेकांना कॅन्सल करत आहेत. लावले गेलेले फोर्स एकमेकांना कॅन्सल केल्यामुळे ती बॉडी जागेची आपल्याला कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्याच्यामध्ये स्टेटमध्ये चेंज होताना दिसायला भेटत नाही. तो बॅलन्स फोर्स म्हणजे काय लक्षात घ्या, जो नेट फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती जे काही फोर्स अप्लाय केले जात आहेत त्याचे टोटल रिझल्टंट फोर्स किंवा नेट फोर्स जर तुम्ही बघितला तर नेट फोर्स आपल्याला किती दिसायला भेटत असतो, 0. जर एखाद्या बॉडीवरती 2 किंवा 2पेक्षा जास्त फोर्स अप्लाय केल्यानंतर जर का नेट फोर्स आपल्याला 0 दिसायला भेटत असेल तर जो फोर्स अप्लाय केला जातो त्यांना बॅलन्स फोर्स असे म्हटलं जातं. मग आता काय दिसायला भेटते बरं का, की बॅलन्स फोर्समुळे कोणत्याही प्रकारची आपल्याला मोशन वगैरे दिसायला भेटणार नाही. ओके, तर कोणत्याही प्रकारची मोशन म्हणजे एखादी रेस्ट बॉडी जी काही रेस्ट बॉडीवरती जर का मी बॅलन्स फोर्स जर अप्लाय करत असणार तर आपल्याला कोणत्याही प्रकारची बॉडी जी काही आहे मोशनमध्ये जाताना दिसायला भेटणार नाही. किंवा एखादी बॉडी जी काही आहे, ओके, तो एखादी बॉडी जर का युनिफॉर्म मोशनमध्ये जर का फिरत असेल तर युनिफॉर्म मोशनवरती जर का फिरत असेल तर त्यावेळेस जे काही फोर्स आपण अप्लाय करत असतो ते सुद्धा आपले बॅलन्स फोर्स असतात. ते आपण जेव्हा लॉ शिकणार न्यूटनचे तेव्हा मी तो पॉईंट पुन्हा सांगणार, बॅलन्स फोर्स शब्दात पुन्हा येईल. ओके, तो 2 किंवा 2पेक्षा जास्त फोर्सेस अप्लाय केल्यानंतर जे काही नेट फोर्सेस आपल्याला जर का 0 दिसायला भेटत असतील तर तो बॅलन्स फोर्स असतो. ही तुम्हाला माहिती. अनबॅलन्स फोर्स काय बरं का, आता तर अनबॅलन्स फोर्स माहिती आहे. तुम्ही जर का 2 किंवा 1 किंवा 2 1 2 3 4 1 किंवा एकापेक्षा जास्त फोर्स जर का तुम्ही सिस्टीम किंवा बॉडीवरती जर का अप्लाय केला तर तुम्हाला काय दिसायला भेटणार आहे, नेट फोर्स किंवा रिझल्टंट जो काही असतो तो 0 राहणार नाही. जर नेट फोर्स किंवा रिझल्टंट फोर्स जर का 0 राहिला नाही तर आपल्याला काय दिसायला भेटणार बरं का, की तो काय झाला बरं का आपला, तो झाला आपला अनबॅलन्स फोर्स. ओके, तर त्याला आपण अनबॅलन्स फोर्स म्हणतो. मग बॅलन्स फोर्स म्हणजे काय, अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, याच्या खोलमध्ये जायची की जास्त जरूरत बी नाही आहे, तुम्हाला लगेच कळून जाते बात. आता बेसिक गोष्ट समजून घेऊया काय बरं का, बॅलन्स फोर्स जो मी एखाद्या बॉडीवरती अप्लाय करतो, बॅलन्स फोर्स ज्याला आपण संतुलित बल म्हणतो, संतुलित बल असंतुलित बल वगैरे काय असेल ते, ठीक आहे. तो बॅलन्स फोर्स एखाद्या बॉडीवरती जर का मी अप्लाय केला तर बॉडी जागेची हालत नाही किंवा रेस्टमध्ये राहते असं आपल्याला दिसायला भेटतं. पण मी तुम्हाला जर काही प्रश्न विचारला तर माझं उत्तर द्या तुम्ही. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एखाद्या बॉडीवरती जर का बॅलन्स फोर्स अप्लाय केला जातोय तर त्याच्यामुळे त्या बॉडीमध्ये चेंज होऊ शकतो का. जर एखाद्या बॉडीवरती जर का समजा आपण बॅलन्स फोर्स अप्लाय केला म्हणजे काय, टोटल फोर्स जो ॲक्ट होतोय त्याच्यावरती नेट फोर्स तो 0 दिसायला भेटतोय, तर त्या बॉडीच्या याच्यामध्ये काही चेंज दिसायला भेटेल का आपल्याला, सांगा बरं का रे. जसं की समजा ही एक बॉडी
राईट का, ही बॉडी इकडून मी ना 2 न्यूटनचा फोर्स लावतोय, स्पंज आहे स्पंज, इकडून पण 2 न्यूटनचा फोर्स लावतोय, तर काही चेंज होताना दिसायला भेटतंय का? तुम्ही म्हणणार हो ऑफकोर्स, इकडून जर 2 न्यूटन लावला, इकडून जर 2 न्यूटन लावला तर ते कंप्रेस होताना दिसायला भेटते, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम डिक्रीज होताना. नेट फोर्स जर बघितला इकडून 2 न्यूटन ओरिजिनल डिरेक्शनमध्ये 2 लागते, नेट फोर्स 0 होतोय, नेट फोर्स काय होतोय 0 होतोय, परंतु शेप जर बघितला तर शेप चेंज होताना दिसायला भेटतोय. त्यामुळे क्वेश्चन काय विचारतात की बॅलन्स फोर्स जो काही आहे, बॅलन्स फोर्समुळे स्टेट बदलत नाही, स्टेट म्हणतोय मी म्हणजे रेस्ट किंवा मोशन ही झाली स्टेट, तर स्टेट बदलताना दिसायला भेटत नाही, परंतु त्याचा शेप वगैरे बदलताना दिसायला भेटेल. बरोबर आहे. ओके, तो बघू आपण ते वाक्यामध्ये. राईट, तर या ठिकाणी जे काही 2 फोर्स अप्लाय केले जात होते हे एकमेकांना कॅन्सल केले जात नव्हते, त्यामुळे हा अनबॅलन्स फोर्स झाला. ओके, हा अनबॅलन्स फोर्स आहे, अनबॅलन्स फोर्स. सो अनबॅलन्स फोर्समध्ये नेट फोर्स जो काही असतो तो 0 राहत नाही, अनबॅलन्समुळे 0 राहत नाही. सो अनबॅलन्स फोर्समुळे काय होतं असतं बरं का, अनबॅलन्स फोर्समुळे बॉडी मोशनमध्ये जाते किंवा मोशनमध्ये असणारी बॉडी रेस्टमध्ये येते. लक्षात घ्या, अनबॅलन्स फोर्समुळे जेव्हा तुम्हाला मी आता इनर्शियल फोर्स शिकवणार, इनर्शियाची कन्सेप्ट छान असते, लक्षात घ्यायचं. मी काय म्हणतोय की एखादी शांत असणाऱ्या बॉडीवरती अनबॅलन्स फोर्स जर का लावला तर ती मोशनमध्ये चालली जाणार आहे, एखाद्या मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीवरती जर का अनबॅलन्स फोर्स जर का लावला तर ती रेस्टमध्ये येऊन जाणार आहे. आता अनबॅलन्स फोर्सचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं गेलं ना तर आपला फ्रिक्शन फोर्स. आता फ्रिक्शन फोर्स जे ना ते अनबॅलन्स फोर्स आहे. फ्रिक्शन फोर्स अनबॅलन्स फोर्स कसं काय बरं का, एखादी बॉडी मोशनमध्ये होती तर त्याला रोखण्यासाठी हे काम करते ना, एखाद्या बॉडी जी मोशनमध्ये होती तिला रोखण्याचं काम करतोय, तो फ्रिक्शन फोर्स जो काही तो अनबॅलन्स फोर्स आहे. फ्रिक्शन फोर्स हे अनबॅलन्स फोर्स असं लक्षामध्ये ठेवायचं. अनबॅलन्स फोर्स जो काही आहे तो अनबॅलन्स फोर्स जो काही आहे तो कधी बी त्याचा रिझल्टंट 0 दिसायला भेटणार नाही. ओके, तो सेट द बॉडी इन द मोशन. अनबॅलन्स फोर्स जसं की या गाडीवरती आता मी काय करत होतो, एका डिरेक्शनमध्ये असे 2 फोर्स अप्लाय करतोय, तर 2 फोर्स मी एका डिरेक्शनमध्ये अप्लाय करतोय, याचा नेट रिझल्टंट जो काही आहे तो काहीतरी दिसायला भेटणार आहे, 0 राहणार नाही, त्यामुळे ती बॉडी मोशनमध्ये जाते, तो दिस इज दी अनबॅलन्स फोर्स. आणि बॅलन्स फोर्स कॅन चेंज, बॅलन्स फोर्समुळे काय होते, शेप चेंज होताना दिसायला भेटते. जसं की हा बघा चेंडू, तो इथं जर बघा इथं जर बघायला गेला इकडून बी एफ आणि इकडून बी एफ, पण त्याच्यामुळे काय होतंय त्याचा शेप चेंज होताना दिसायला भेटत असेल. ठीक आहे, तो MSQ जर बनवला तर लक्षात ठेवू द्या. आता बघा एक स्प्रिंग आहे, या स्प्रिंगवरती इकडून एक फोर्स लावतो, इकडून एक फोर्स लावतो, एफ फोर्स लावतोय, एकमेकांना कॅन्सल करतायत, तर नेट फोर्स या सिस्टीमवरती काय दिसायला भेटतो 0. तो बॅलन्स फोर्स अप्लाय होतोय, परंतु त्याचा शेप चेंज होताना दिसायला भेटत असतो. अनबॅलन्स फोर्स जो काही आहे तो एखाद्या रेस्ट बॉडीला मोशनमध्ये आणतो, परंतु बॅलन्स फोर्स जो काही आहे चान्सेस आहेत की बॅलन्स फोर्समुळे बॉडीचा शेप चेंज होत असतो. ओके, जसं की आता या स्प्रिंगला जर का इकडे ओढलं मी पुन्हा, तो आता फोर्स एकमेकांना कॅन्सल करून टाकतोय, परंतु आपल्याला काय दिसायला भेटतोय, फोर्स एकमेकांना कॅन्सल करून जाते, परंतु तुम्ही काय म्हणणार कॅन्सल करतोय, परंतु त्याचा शेप चेंज होताना दिसायला भेटत असतो. अनबॅलन्स फोर्स निडेड टू स्टार्ट द मोशन ऑफ द बॉडी. तो अनबॅलन्स फोर्स जो काही आहे ती एखाद्या बॉडीला, शांत बॉडीला मोशनमध्ये आणण्यासाठी कामात येत असते, अनबॅलन्स फोर्स. ओके, या अनबॅलन्स फोर्सचा वापर मी इनर्शिया फोर्समध्ये करणार आहे. पुन्हा सांगतो, तुम्हाला MSQ बनवताना असेच चुकवतात, अनबॅलन्सच्या ठिकाणी बॅलन्स करून दिला तर बाकीची डिफिनेशन सगळी सेम वाटते, परंतु त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊन जातो. त्यामुळे शब्द कुठे चुकलेत का त्याच्यावरती भर द्यायचा. ओके, वाय डज द बॉल स्टॉप. आता एखादा बॉल जो काही आहे तो स्टॉप का होऊन जातोय बरं का, कारण की फ्रिक्शन फोर्समुळे. बरोबर आहे. आणि फ्रिक्शन फोर्स काय आहे तुम्हाला जर विचारलं, फ्रिक्शन फोर्सचा कोणता प्रकार आहे, तर तुम्ही काय म्हणणार बरं का, फ्रिक्शन फोर्स हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे आणि फ्रिक्शन फोर्स हा अनबॅलन्स फोर्स आहे. अनबॅलन्स फोर्स आपल्याला दिसायला भेटत असतो, कारण की मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीला रेस्टमध्ये आणतो. लक्षात घ्यायचं, तो आपल्याला माहिती आहे अनबॅलन्स फोर्स काय काम करतो, अनबॅलन्स फोर्स नेहमी एकच काम करतो, एकतर मोशनमध्ये असणाऱ्याला थांबवणार किंवा शांत असणाऱ्याला मोशनमध्ये आणणार, हे काम आहे अनबॅलन्सचं. आणि बॅलन्स फोर्सचं काम काय आहे, बॅलन्स फोर्सचं काम काहीच नाही, ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहून देईल, फक्त शेप वगैरे चेंज होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. तुम्हाला पॉईंट क्लिअर होत आहेत का सांगा पटकन, 4 प्रकार क्लिअर झाले. ओके काय सगळं ओके का रे, सांगा पटकन. राईट, तो मग इथपर्यंत बात तुमची क्लिअर झाली. आता आपण पुढचा पॉईंट जो काही आपण इनर्शियाकडे जायला पाहिजे डायरेक्ट. बघू आता काही उरते का. सो नो अनबॅलन्स फोर्स टू स्टॉप बॉडी, बॅलन्स फोर्स मोशनमध्ये आणते. सो रेस्ट, आता बघा काय म्हणलं आहे, सो बॅलन्स फोर्स नेट फोर्स 0, रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन. बघा, तर बॅलन्स फोर्स जो काही आहे, बॅलन्स फोर्समुळे एखादी बॉडी रेस्टमध्ये राहते किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये राहते, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तर बॅलन्स फोर्समुळे एखादी बॉडी रेस्टमध्ये राहील किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये राहील. राईट की नाही, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, ज्या स्थितीमध्ये आहे, रेस्टमध्ये आहे तर रेस्टमध्ये राहील, युनिफॉर्म मोशनमध्ये होती तर युनिफॉर्म मोशनमध्ये राहील. मग बॅलन्स फोर्स काय काम करतोय, बॅलन्स फोर्स फक्त शेपला चेंज करतो, कारण की रिझल्टंट फोर्स त्यावरती काय असतो 0. त्यामुळे ना त्याची स्टेट बदलणार, स्टेट कोणती, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये, रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये, अशा पद्धतीने. सो बॅलन्स फोर्स जो काय आहे तो रेस्टमध्ये ठेवायलाच प्रयत्न करणार किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये ठेवायचा प्रयत्न करत असतो. ओके, वेक्टर क्वांटिटी SI न्यूटन तुम्हाला माहिती आहे. राईट, तर हे सगळं झालं. आता हे वाली बात,
कोणती रे ही वाली. तो जो काही आहे हे स्प्रिंग जी काही आहे ना, आपण याला काय म्हणतो स्प्रिंग बॅलन्स. तो हे जो काटा असतो ताण काटा जो काही असतो ना, याच्या खाली जर का लावला ना, तर ते एखादी ऑब्जेक्ट जी ना खाली हे होते. हे कशामुळे घडते बघा, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे. तो जो काही नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे आपला, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, त्या नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन फोर्स. त्याच्यामुळे ती ऑब्जेक्टची जी काही ना ती ऑब्जेक्ट खाली ओढली जाते आणि त्याच्यामुळे आपण वजन मेजर करू शकतो. हा ताणकाटा सगळ्यांना चांगल्या पद्धतीने नोंद आहे. आणि ताणकाट्या कोणत्या आपल्या याच्या कोणत्या फोर्सवर काम करत असतो, ग्रॅव्हिटेशन फोर्सवरती काम करत असतो. ओके. आता आपल्याला शिकायचं आहे न्यूटन. आता हे सगळे लॉ तर मी नंतर सांगणार आहे ते ग्रॅव्हिटेशन फोर्स शिकवताना. पण आता सध्या आपण फोर्स शिकत आहोत ना, तर फोर्सचा फॉर्म्युला कसा डिराईव्ह होतो. तर फोर्स जो काही आहे आपला, आपण फोर्स आणि प्रेशर चॅप्टर शिकत आहोत, त्यामुळे फोर्सचा फॉर्म्युला काय असावा त्यासाठी आपण न्यूटनचा सेकंड लॉ शिकत असतो. आता न्यूटनचा सेकंड लॉ काय बरं का, न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे, तर न्यूटनचा सेकंड लॉ असतो, लक्ष द्या आता. कोणती पण एखादी ऑब्जेक्ट जी घेतली त्या ऑब्जेक्टला काय असते बरं का, ऑब्जेक्टला मास असते, बरोबर. एखादी ऑब्जेक्ट जी घेणार त्या ऑब्जेक्टला मास असते. आणि दुसरी बात काय आहे, त्या ऑब्जेक्टला धडक द्यायची क्षमता पण आहे. त्या ऑब्जेक्टला धडक देणे म्हणजे काय, आता तुम्ही चालतायत आणि कुठेतरी जाऊन ठोकले गेले. आता एका झालं बरं का, धडक दिलं, नुकसान झाला, राईट का. नुकसान कोणाचा, आपला झाला, एखादी भिंत पडून गेली किंवा आपला नुकसान झालं. ॲक्च्युली हे कशामुळे झालं, ही धडक आहे, याला काय म्हणतो आपण, धडक म्हणतो, राईट की नाही. याला धडक म्हणतात किंवा याला टेक्निकली आपण म्हणतो मोमेंटम, याला काय म्हणतो मोमेंटम. तर जी काही मोमेंटम आहे ते मोमेंटम काय म्हणतोय बरं का मी, की एखादी ऑब्जेक्ट जिला मास आहे, ती जर का चालायला लागली किंवा तिला जर का व्हेलॉसिटी प्राप्त झाली किंवा ती जर का मोशनमध्ये असेल, तर तिला एक धडक द्यायची क्षमता पण येऊन जाते, जिला आपण मोमेंटम म्हणतो. तो जिला मास आहे आणि जी मोशनमध्ये आहे, म्हणजे जिला व्हेलॉसिटी आहे, जिला मास आहे जिला व्हेलॉसिटी आहे, या दोघांमुळे तिच्यामध्ये कॅपॅसिटी येऊन जाते, तिला म्हणतो आपण धडक द्यायची क्षमता. तर या एखाद्या गोष्टीमध्ये धडक द्यायची क्षमता येऊन गेली, कारण की तिला वजन आहे, तिला मास आहे आणि तिला काय दिसायला भेटते, व्हेलॉसिटी आहे, राईट. सो देअरफॉर आपण एकत्रितपणे काय म्हणून देतो, की मास आणि व्हेलॉसिटी या दोघांचा प्रोडक्ट जर का केला आपण, तर आपल्याला काय दिसायला भेटते, मोमेंटम दिसायला भेटते. सो आपल्याला काय दिसायला भेटते, मोमेंटम. तर मोमेंटम दिसायला भेटते, बरोबर आहे. मग आता काय बरं का, एखादी ऑब्जेक्ट जी आहे जिचं वजन आहे समजा एम, आणि तिला आपण काहीतरी आता मोशनमध्ये आहे ती, तर एखादी गाडी म्हणा, एखादी गाडी आहे जिचं वजन आहे एम आणि ती गाडी चालते रस्त्यावरती व्ही व्हेलॉसिटीने, समजा व्ही व्हेलॉसिटी म्हणू, तर एम तिचं वजन आहे, व्ही व्हेलॉसिटीने चालते. पुढे एक भिंत लागलेली आहे आणि भिंतीला जाऊन ठोकली गेली, राईट का, भिंतीला जाऊन काय झाली, ठोकली गेली. आता मला काय दिसायला भेटते बरं का, मला काय दिसायला भेटते, की ठोकल्यानंतर जे की आहे तिथं आता तिच्यामध्ये असणारी जी की मोमेंटम आहे तो चेंज होऊन जाईल. कसा चेंज होईल बरं का, तिचं वजन गाडीचं जेवढं आहे तेवढं गाडीचं वजन तेवढंच राहील, पण व्हेलॉसिटी तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं, ठोकल्यानंतर गाडीचं डायरेक्ट काय होऊन जाईल, तो मोमेंटम शून्य होऊन जाईल. मोमेंटम शून्य होऊन जाईल म्हणजे काय, गाडी द्यायची एखाद्या रेस्टमध्ये असणारी बॉडीचं धडक द्यायची क्षमता किती आहे, तुम्ही म्हणणार शून्य. एखादी बॉडी जी रेस्टमध्ये आहे तिची धडक द्यायची क्षमता किती असते, शून्य. एखादी भिंत अशी उभी भिंत आहे, तुम्हाला जर म्हटलं मी सांगा बरं का, हिची धडक द्यायची क्षमता किती, धडक द्यायची क्षमता म्हणजे काय, मोमेंटम. तुम्ही म्हणणार शून्य, ती जागेवरती हालतच नाही आहे, तिचं वजन आहे पण तिची व्हेलॉसिटी काय, शून्य. त्यामुळे एम व्ही जर केला तुम्ही, तर तिचं धडक द्यायची क्षमता काय दिसायला भेटणार, शून्य, राईट का. तिच्यामध्ये धडक, जी बॉडी मोशनमध्ये आहे, जिला वजन आहे, तिच्यामध्ये धडक द्यायची क्षमता असते, तिला आपण मोमेंटम म्हणत असतो, बरोबर. मग आता न्यूटनने काय सांगितलं, न्यूटनने जो दुसरा नियम बनवला होता त्याने काय सांगितलं बरं का, जो रेट म्हणजे काय असतो बरं का रे, रेट म्हणजे काय, रेट कधी बी विथ रिस्पेक्ट टाइम दिसायला भेटतोय. आता काय, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. ओके, मला काय दिसायला भेटते, एखादी बॉडी आहे, हिचा मोमेंटम आहे एम व्ही, राईट का, हिचा मोमेंटम आहे एम व्ही, परंतु काही कारणास्तव हा मोमेंटम चेंज झाला, हा मोमेंटम झाला आता M1 V1. ओके, काही कारणास्तव म्हणजे काय, एखाद्या भिंतीला ठोकल्यानंतर त्याचा स्पीड बदलून गेला. एखादी गोटी होती, इथे एक गोटी पडली होती, ही गोटी आली, या गोटीला धडक मारला, तिचं मोमेंटम काहीतरी होता अगोदर, परंतु धडक मारल्यानंतर मोमेंटम चेंज होताना दिसायला भेटतो दोघं याचा. तो शांत असणारी जी बॉडी आहे, मोमेंटम शून्य होता, परंतु धडक मारल्यानंतर तिला पण काहीतरी मोमेंटम प्राप्त होऊन जातो. तो आपण मोमेंटम कन्झर्वेशनचा लॉ शिकलेला आहोत मेकॅनिक्समध्ये, ते दिसायला भेटते बात. ठीक आहे, असू द्या. आता काय सांगतो मी, की एक बॉडी आहे, हिला काहीतरी धडक द्यायची क्षमता आहे, जिला मी MV म्हणतोय मोमेंटम, परंतु काही कारणास्तव ते मोमेंटम चेंज झाला M1 आणि V1. मग आता आपल्याला काय दिसायला भेटतोय बरं का, की जेवढ्या टाईममध्ये ही घटना घडते, जसे काय बरं का, ही भिंत होती, इथे ही गाडी होती, राईट का, गाडी मस्त चालली होती, काहीतरी मास होता तिचं काहीतरी व्हेलॉसिटी नंतर, पण ठोकल्यानंतर तिथं दुसऱ्यात मला काहीतरी मास आणि व्हेलॉसिटी दिसायला भेटते. तो हा जो काही मला चेंज दिसायला भेटतोय काही पर्टिक्युलर टाईममध्ये, तर त्याला म्हणतो मी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, राईट का. सगळ्यात अगोदर म्हणजे काय, चेंज ऑफ लिनियर मोमेंटम बद्दल बघू. चेंज ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे काय, फायनल मोमेंटम म्हणतात तुम्ही, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. तो फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, जसं की लिहिताना मी असंही लिहू शकतो, चेंज लिहायचं आहे मला, तो चेंज ऑफ मोमेंटम दॅट इज व्हॉट, M1 V1 मायनस MV मायनस MV, याला म्हणतो मी चेंज ऑफ मोमेंटम. पण जेव्हा मी रेट म्हणतोय तर विथ रिस्पेक्ट टाईम मला घ्यावं लागेल, दॅट इज व्हॉट, सो DP बाय dt. तो DP बाय dt म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, राईट का,
चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम याला म्हणतो आपण व्हॉट, याला म्हणतो देतो. याचं तात्पर्य काय झालं बरं का, काय निघतो इथून की टाईमनुसार मोमेंटम चेंज होतो. कोणती पण गाडी बघा, गाडीची व्हेलॉसिटी चेंज होते, त्याचा मोमेंटम पण चेंज होतो, बरोबर की नाही. तो गाडीची व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे त्याचा मोमेंटम पण चेंज होतो. रस्त्यावरती चालतोय, कुठे धावपळ मी करत असतो, मोमेंटम माझाही चेंज होत असतो. तर हा जो काही चेंज होतोय ना विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर टाईमच्या रिस्पेक्टने हा चेंज मला दिसायला भेटतोय. एका सेकंदामध्ये मोमेंटम काहीतरी वेगळा आहे, पुढच्या सेकंदाला मोमेंटम माझा काहीतरी वेगळा आहे. तो हा जो काही मोमेंटमचा चेंज होतोय एका सेकंदामध्ये समजा, तो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम हा जो काही आहे ना म्हणे, हा जो काही आहे हा डिरेक्टली प्रोपोर्शनल दिसायला भेटतो आपल्याला, डिरेक्टली प्रोपोर्शनल दिसायला भेटतो आपल्याला ॲक्सिलरेशनच्या, राईट का. तो मास इंटू ॲक्सिलरेशनचा, ॲक्च्युली जर बघायला गेलं तर मास इंटू ॲक्सिलरेशनचा. तर न्यूटनने काय सांगितलं बरं का, तो न्यूटनने काय सांगितलं आहे, मास इंटू ॲक्सिलरेशन. ओके. So therefore rate of change of linear momentum of the body is proportional to the applied force taking in the direction of the force. It directly proportional to the what? So directly actually त्यांनी काय सांगितलंय बघा, इथं मला काय करायला पाहिजे, इथं डिरेक्टली प्रोपोर्शनली फोर्स अप्लाय एफ करायला पाहिजे. अशा पद्धतीने हे कोणी सांगितलं आपल्याला, हे सांगितलं न्यूटननी. तर न्यूटनला दुसऱ्याने. तर देअरफोर मी आता याला सॉल्व्ह करतो. तर आपल्याला हे सगळं माहिती आहे, पण आपण एका लेवलला जातोय बघा. ही डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फोर्स, अशा पद्धतीने मी करून टाकणार. मग आता हा काय होतं बरं का, याला लिहिता कसं येईल, असं लिहिते एम व्ही वन मायनस एम व्ही, मास तर त्या बॉडीचं सेमच राहणार आहे, डिवाइड बाय टी इज इक्वल टू फोर्स. हा झाला आपला फॉर्म्युला. मग आता आपण काय करतो बरं का, इथून जर का समजा आपण एम बाहेर कॉमन काढला, मध्ये काय होणार, व्ही वन मायनस व्ही डिवाइड बाय टी, राईट का. तो हा व्ही वन मायनस व्ही डिवाइड बाय टी जर केला तर याचं उत्तर काय भेटेल बरं का रे. सो चेंज इन द व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे काय असतो सांगा, व्हेलॉसिटीमध्ये चेंज होणार, जो व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतो, रेस देतात गाडीला तुम्ही, त्याला आपण ॲक्सिलरेशन म्हणतो, राईट. तर देअरफोर आपल्याला काय दिसायला भेटते की फोर्स इज इक्वल टू फादर इज इक्वल टू मदर, राईट का. सो एफ इज इक्वल टू एम ए, हा झाला आपला फोर्सचा फॉर्म्युला. ओके. तो हा फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला दिसायला भेटत असतो. मग आता दिसायला भेटेल यार की एखादी बॉडी, एखादी कार आहे आणि त्या कारचं ॲक्सिलेशन पण समजा तुम्हाला माहिती असेल, तर ॲक्सिलेशन माहीत असेल, वजन जर का माहीत असेल, तर अप्लाय केलं गेलं मेकॅनिकल फोर्स जो काय आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार. ओके का. तर अशा पद्धतीची बात जी काही आहे, फोर्स इज इक्वल टू आपण काय करत असतो, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात, एफ इज इक्वल टू एम ए. तर बेसिक लेवलला याच्यावरती क्वेश्चन विचारणार आहे आणि जे उत्तर मला भेटेल ते न्यूटनमध्ये मला भेटेल. कधी, जेव्हा मी मासला किलोग्रॅममध्ये टाकेल, एस आय युनिटमध्ये टाकायचं, जेव्हा मासला मी किलोग्रॅममध्ये टाकेल आणि ॲक्सिलरेशनला जेव्हा मी मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये टाकेल. लक्षात घ्या, जेव्हा मास किलोग्रॅममध्ये टाकेल, ॲक्सिलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये टाकेल, तेव्हा जे उत्तर भेटेल मला, त्या उत्तराला मी न्यूटन लावून देईल. ओके. याला मी न्यूटन लावून देईल. अशा पद्धतीची बात असते. तर मग तुम्हाला सगळं कळालं असणार आता. ओके. फायनल मोमेंटम, इनिशियल मोमेंटम, चेंज इन द मोमेंटम असतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पण सांगितला, ही डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी वॉट, तो एफ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल. तर अशा पद्धतीने आपण हे काढलेलं असतं, कॉन्स्टंट प्रोपोर्शनली असतो आणि याची व्हॅल्यू 1 असते, राईट का. हे शिकलेलं आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला रे, राईट. तर अशा पद्धतीने फादर इज इक्वल टू मदर जो काही हा फॉर्म्युला आपला बनून गेला. ओके. आता पुढे जर गेलात तर काय बरं का, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. एक न्यूटन कोणाला म्हणतो बरं का आपण, एक न्यूटन कोणाला म्हणतो, चला कोणतरी एक्सप्लेन करून सांगा. प्रांजली, एक न्यूटन कोणाला म्हणते, एक न्यूटन कोणाला म्हणतो आपण, चला सांगा रे पटकन कोणतरी रे. जर एक किलोग्रामची जी की बॉडी आहे, 1 किलोग्रामची बॉडी जर का 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ॲक्सिलरेशनने जर का जात असेल, तर तिच्यावरती 1 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला गेला आहे असं आपण म्हणू शकतो. 1 किलोग्रामची जी वस्तू आहे ती जर का 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ॲक्सिलरेशनने जर का जात असावी, तर तिच्यावरती जो फोर्स अप्लाय केला जातोय तो 1 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला जातोय असं तुम्ही म्हणू शकतात, बरोबर, राईट. तो अशा पद्धतीने त्याचं जर का तुम्हाला राशी विचारली, तर राशी वगैरे माहिती आपण राशीनंतर बघूया. जे क्वांटिटी असतात ना, वेक्टर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटीचं पण चॅप्टर आहे, ते तर तुम्हाला सांगायचं पण काम नाही, तुम्ही त्याचं परीक्षेमध्ये जाऊन सुद्धा ते सॉल्व्ह करू शकतात. प्रेशरचं कशाचं विचारलं तरी सुद्धा. ओके. मग असे क्वेश्चन विचारतील बघा, असे क्वेश्चन विचारलेत परीक्षेमध्ये. असे क्वेश्चन तर विचारतात जे की इलेक्ट्रिसिटीमध्ये पण बघितले ना तुम्ही, क्वेश्चन कसे विचारले होते ते. ओके. तो हाऊ मच फोर्स नीडेड टू अप्लाइड ऑन द बॉडी मास 3 किलोग्राम टू गिव्ह अँड द ॲक्सिलरेशन ऑफ द 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे. तो आता काय म्हणले, 3 किलोग्रामची बॉडी आहे, तिला 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर या रेटने ॲक्सिलरेट करायचं आहे. किती फोर्स अप्लाय करावा लागेल. तो मास आहे तुमच्याकडे 3 किलोग्राम, ॲक्च्युली किलोग्राममध्येच पाहिजे, आणि ॲक्सिलरेशन दिले 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तो हा पण किलोग्राममध्ये आहे, हा पण एस आय युनिटमध्येच आहे. देअरफॉर याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 6 न्यूटन तुम्हाला उत्तर भेटून जाईल. याच लेवलचे क्वेश्चन परीक्षेमध्ये MPSC मध्ये विचारतात, बरोबर. पुढे
फोर्स ऑफ द 20 न्यूटन इज अप्लाइड ऑन द बॉडी ऑफ द 5 किलोग्राम. आता हे सोपे क्वेश्चन असतात, पण आपली बुद्धी जास्त चालत असते, त्यामुळे आपण जे ना क्वेश्चनला टाइमपास करतो. उत्तर काढतो आपण, पण आपण टाइमपास करतो. सोपे गणिताला आपण अवघड करतो, टाइमपास करतो, राईट. तो फोर्स ऑफ द 20 न्यूटन इज अप्लाइड ऑन द बॉडी. म्हणजे एक सांगून देतो मी, नापास व्हायचं किंवा कटोकटीला यायचं कारण बी हेच आहे, ते म्हणजे टाइमपास. पेपरामध्ये होणारा जो की हा टाइमपास आहे ना, सगळ्यात मेन रिझन आहे हे, सगळ्यात मेन रिझन आहे. एक तर ओव्हर थिंकिंगमुळे टाइमपास होतो. हे साधं उदाहरण पण आपण इतकं लेंथी करून टाकतो, 2 4 3 पार अख्खं रंगून टाकतो याच्यानं, राईट का. तो साधं एक तर डोक्याला काय चालना देऊन द्यायची की प्रश्न जे काही विचारले जातील ना, सोपे बी असतील अवघड बी असतील, डोक्याला एवढं सांगून जायचं अगोदर. नाही तर सोप्या क्वेश्चनला बी अवघड करायचं, अवघडचा अवघड करतोच, सोप्याला पण अवघड करत जातो. त्या अशा पद्धतीने टाईम आपला जास्त जात असतो. ठीक आहे. फोर्स ऑन द 20, आता 20 न्यूटन फोर्स आहे, तुम्हाला ॲक्सेलेशन विचारलं आहे, ठीक आहे. 20/5 करून टाका, तुम्हाला ॲक्सेलेशन मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये भेटून जाणार आहे. ओके, तर अशा पद्धती क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येतात, त्याच्यावरती आपण टाइमपास काही करणार नाही. तर आता हा कन्सेप्ट बोर्ड आहे, याच्यावर बघितलं काय फोर्स जो काय आहे, फोर्स काय असतं, एक्सटर्नल एजन्सी असते, ज्याला पुल आणि पुश आपण म्हणत असतो. तर फोर्स ही फिजिकल क्वांटिटी आहे, जिच्यामुळे बॉडी जी काय मोशनमध्ये जाते, शांत करता येते, डिरेक्शन बदलवता येते, फास्टमधल्याला स्लो करता येते. ही झाली फोर्सची डिफिनेशन. फोर्स इज इक्वल टू फादर इज इक्वल टू मदर. एस आय युनिट जे आहे त्याचं न्यूटन आहे. सी जी एस युनिट त्याचं काय असते, सी जी एस युनिट काय असते त्याचं डाईन असते. 1 न्यूटन इज इक्वल 10⁵ डाईन असते. नंतर पुढे काय, पुढे फोर्स जो काय आहे, कॉन्टॅक्ट फोर्स जो काही असतो आपला कोणता, पंचिंग समथिंग, राईट का. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे मेकॅनिकल फोर्स, मस्क्युलर फोर्स, फ्रिक्शन फोर्स आर द एक्झाम्पल ऑफ द वर्ड कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय, ग्रॅव्हिटेशन फोर्स, मॅग्नेटिकल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, त्याला फोर्स ॲट अ डिस्टन्स पण म्हणतात. ओके. इफेक्ट ऑफ द फोर्स, त्याला इफेक्ट ऑफ फोर्स काय, सेट द स्टेशनरी ऑब्जेक्ट इंटू मोशन, स्टॉप द मुव्हिंग ऑब्जेक्ट, चेंज द स्पीड, चेंज द डिरेक्शन, चेंज द डायमेन्शन. हा कन्सेप्ट बोर्ड एवढा जरी लिहून टाकला तरी तुमचा फोर्स चॅप्टर चांगला होऊन जातो. ओके. आता आपण बघणार आहोत पुढचं चॅप्टर आहे आपला आता प्रेशर. तो फोर्स आपलं चॅप्टर संपून गेला, आता आपल्याला बघायचं आहे प्रेशर. आता आपण प्रेशरकडे जाऊया. फोर्समध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणून एक चॅप्टर आहे 9वीच्या पुस्तकात, ते आपल्याला शिकायचं आहे. मोशन आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स असं दिसायला भेटतं ते, ठीक आहे. तर बघूया आता प्रेशर शिकून घेऊया. प्रेशर बी तर सोपं आहे गड्या, प्रेशर बी तर सोपं आहे. प्रेशर काय सोपं आहे बरं का. प्रेशर कोणाला म्हणतो आपण, प्रेशर जे काही आहे, ॲक्च्युली प्रेशर जी आहे ती 2 क्वांटिटीवरती डिपेंड करून जातो. तर प्रेशर जे काही आहे ते 2 क्वांटिटीवरती डिपेंड करून जातो, ज्याला आपण म्हणतो फोर्स आणि ज्याला म्हणतो आपण एरिया. ओके. तर आता काय बरं का, जर का समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करतायत, म्हणजे काय सांगायचं आहे, फोर्स अप्लाय करतायत तुम्ही, परंतु तुम्ही काय करतायत, एका एरियावरती फोर्स अप्लाय करतोय. म्हणजे काय, समजा इथं उदाहरण दिलेले आहेत, आपण एक बात बघूया. हे बघा, हा खिळा आहे, ठीक आहे. हा खिळा आहे, हा खिळा आपल्याला भिंतीमध्ये इन्सर्ट करायचा आहे. तो इथं आपण काय करणार, फोर्स अप्लाय करणार. तो जो हा फोर्स अप्लाय करतोय परपेंडिक्युलर एरियावरती, हा परपेंडिक्युलर एरिया बघा, फोर्स अप्लाय केला जातोय, पण फोर्सचा परपेंडिक्युलर एरिया जो काही आहे त्याच्यावरती आपण प्रेशर बघत असतो. सांगायचं तात्पर्य काय बघा, फोर्स अप्लाय केला जातोय पर युनिट एरियावरती. पर युनिट एरिया पण कोणता, जो एरिया या फोर्सला परपेंडिक्युलर असेल, बरोबर. तो प्रेशर काय आहे, प्रेशर म्हणजे काय की प्रेशर एक फोर्स आहे, प्रेशर काय आहे, एक फोर्स आहे, पण परपेंडिक्युलर एरिया. तो परपेंडिक्युलर एरियावरती अप्लाय केलेला जो की हे असतो, परपेंडिक्युलर एरियावरती अप्लाय केलेला गेलेला जो काही फोर्स असतो, त्या फोर्सला आपण प्रेशरच्या टर्ममध्ये दाखवू शकतो. परपेंडिक्युलर एरियावरती लावलेला फोर्स. आता तुम्ही म्हणणार की असे काय आहेत बरं काय विषय नेमका, तो बघा, ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात, ज्या ठिकाणी एखादी बॉडी बसलेली आहे, तिच्या आजूबाजूला प्रेशर अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला जातोय. तो हा फोर्स जो काही आहे, हा फोर्स अप्लाय केला जातोय परपेंडिक्युलर एरियावरती. तर परपेंडिक्युलर एरियावरती जो फोर्स अप्लाय केला जातो त्याला आपण प्रेशरच्या टर्ममध्ये दाखवू शकतो. ही बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. देअरफॉर प्रेशर आपण कसं लिहितो, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. ज्याचं मी आता एस आय युनिट, फोर्सचं एस आय युनिट काय असते, न्यूटन, आणि एरियाचं एस आय युनिट असतो मीटर स्क्वेअर. त्यामुळे न्यूटन पर मीटर स्क्वेअर जो काही एस आय युनिट म्हणून देतो, आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर जो काही आहे याला आपण पास्कल म्हणत असतो, जो की एका शास्त्रज्ञाचं नाव आहे. तो देअरफॉर तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारतात ते, की प्रेशर काय असते बाबा, फोर्स अप्लाइड ऑन द परपेंडिक्युलर एरिया जो काही आहे त्याला आपण प्रेशर म्हणत असतो. आणि प्रेशर जो काही आहे, या प्रेशरचे युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं, ज्याला आपण पास्कल पण म्हणत असतो, राईट. बरोबर बोललो कारण मी, पास्कल, राईट. तो पास्कल जे काही आहे त्याचं एस आय युनिट आपल्याला दिसायला भेटत असते. तर मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं एस आय युनिट, तर लक्षामध्ये ठेवायला पाहिजे तुम्ही. ओके. आता पुढे काय बरं का, तर पुढे जर बघायला गेलात तर कोणती बात आहे, आता बघा इथं आपण बात बघतो, हा एक खिळा दिसतोय आणि हा एक खिळा दिसतोय. आता काय घडतं बरं का, तुम्हाला प्रश्न कसे विचारतात मी सांगतो. या खिळ्याला मी भिंतीमध्ये इन्सर्ट करायचा प्रयत्न करतोय, आणि ही इन्सर्ट इझिली होऊन जाणार आहे. फोर्स मी जेवढा अप्लाय करतोय, 2 न्यूटनचा फोर्स अप्लाय करतोय समजा या खिळ्याला ठोकण्यासाठी, तर तो जो आहे ना त्याचा पेनिट्रेशन दिसायला भेटते, ते मध्ये शिरते, राईट का. पण जर का उलटा केला त्याला आणि या टोकावरती जर का ठोकण्याचा प्रयत्न केला तर तो खिळामध्ये घुसेल का, तुम्ही म्हणणार नाही. का बरं का, कारण की आपण प्रेशर काय बोललो की याच्यावरती प्रेशर जास्त लागतंय,
याच्यावरती प्रेशर जास्त लागते, पण याच्यावरती प्रेशर कमी का लागते? तर बघा, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया आहे. ज्या ठिकाणी इकडे जो फोर्स अप्लाय करतोय, इथं जो फोर्स अप्लाय करतोय, तो फोर्स आपला कॉन्स्टंट आहे. 2 न्यूटनचा फोर्स इथं पण लागतोय, 2 न्यूटनचा फोर्स. तो कॉन्स्टंट फोर्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय दिसायला भेटतं की इथं जो कॉन्टॅक्ट एरिया आहे ना, तो कॉन्टॅक्ट एरिया जास्त आहे. तर कॉन्टॅक्ट एरिया जर का जास्त असेल तर आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का, या ठिकाणी कॉन्टॅक्ट एरिया काय बरं का जास्त आहे. तर कॉन्टॅक्ट एरिया जर का जास्त असेल तर प्रेशर जे काही असेल ते प्रेशर कमी लागेल, आणि प्रेशर जर का कमी लागलं तर तो खिळ्यामध्ये इन्सर्ट होणार नाही, राईट का. आणि इथं जर का ऑब्झर्व केलं तर खिळा जो काही आहे त्या खिळेचा एरिया, कॉन्टॅक्ट एरिया ज्या ठिकाणी टच आहे ना, तो कॉन्टॅक्ट एरिया जर बघायला गेला तर कॉन्टॅक्ट एरिया आपल्याला कमी दिसायला भेटतोय, त्यामुळे प्रेशर जास्त आहे. तो एखादा खिळा जो की मध्ये शिरतोय त्याच्यावरती प्रेशर जास्त अप्लाय केला जातोय. तो प्रेशर जास्त अप्लाय का केला जाईल, कारण की 2 कंडिशन होत्या, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तो कॉन्टॅक्ट एरियामुळे डिपेंड, तो प्रेशर इज डिपेंड ऑन द व्हॉट, फोर्स अँड द एरिया. जर का कॉन्टॅक्ट एरिया जर का जास्त असेल तर मग याची परीक्षेमध्ये काय विचारतात तुम्हाला, उंटाचं विचार, कॅमल, राईट का, उंटाचं. तो वाळवंटामध्ये जे काही आहे ते उंटाचे पाय जे काही आहेत ना ते वाळूमध्ये काय होत फसत नाहीत. तर तुम्ही काय म्हणतात, कारण की तो जो काही उंटा आहे त्या उंट्याचा जो की पाय आहे, त्या उंट्याचा पायचा जो काही एरिया आहे कॉन्टॅक्ट एरिया, तो कॉन्टॅक्ट एरिया जास्त असल्या कारणाने त्याचा पाय वाळूत फसत नाही. आलं लक्षामध्ये. मग वाळूत फसत नाही काय, कारण की जे प्रेशर लागते उंट्याकडून जमिनीवरती ते कमी लागतं. आलं लक्षामध्ये. जो उंटाकडून जी काही वाळू आहे तिच्याकडे लागणारा जो काही प्रेशर आहे तो कमी असतो, आणि प्रेशर कमी असायचं कारण काय, कॉन्टॅक्ट एरिया. तर लक्षात घ्या, उंट जो काही आहे त्या उंट्याचा मातीसोबत होणारा कॉन्टॅक्ट एरिया जो काही आहे तो जास्त आहे, त्यामुळे प्रेशर अप्लाइड जे काही होते त्याच्याकडून ते प्रेशर कमी अप्लाइड होते, त्यामुळे त्याचा पाय जो काही आहे तो वाळूमध्ये जात नाही. किंवा तुम्ही हे पण करा, एखादा शूज घ्या, ज्याचा कॉन्टॅक्ट एरिया खूप जास्त आहे, आणि एक शूज घ्या ज्याचा कॉन्टॅक्ट एरिया खूप कमी आहे. तर कोणता शूज खाली इन्सर्ट होणार आहे बरं का एखाद्या वाळूमध्ये, तुम्ही म्हणा हा वाला, राईट की नाही, हा वाला होणार नाही का, कारण की याचा ज्याचा कॉन्टॅक्ट एरिया जास्त, प्रेशर कमी, आणि प्रेशर जर कमी असेल तर इन्सर्ट होताना दिसायला भेटणार नाही. हीच कहाणी कुठे दिसायला भेटते, हीच कहाणी चाकूच्या ठिकाणी दिसायला भेटते. चाकू, आता एखाद्या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलात तर एखादा तो आपल्या याच्यामध्ये इळा असतो, इळा आहे, चाकू आहे, जे की आपण कांदे बटाटे कापण्यासाठी यूज करतो. तो आता त्याचा ब्लंट एज आहे, ब्लंट एज म्हणतो आपण त्यांना. तर ब्लंट एज असल्या कारणाने काय होते बरं का, म्हणजे त्याचं जे की धारदार जी की त्याची ते धार दिसायला भेटते तशी, त्याच्यामुळे काय होते, एरिया कमी आहे. कॉन्टॅक्ट एरिया जर का कमी असेल तर एखाद्या पदार्थावरती प्रेशर जास्त अप्लाय केल्यामुळे तो कापला जाणार. एखादा जो टमाटा जो काही आहे तो कापला का जातो, कारण की त्याच्यावरती प्रेशर जास्त अप्लाय केला जातो. त्याच्यावरती प्रेशर जास्त कसा अप्लाय केला जातो, कारण की कॉन्टॅक्ट एरिया जो काही आहे तो कॉन्टॅक्ट एरिया जास्त आहे. कॉन्टॅक्ट एरिया कधी जास्त असणार आहे, कारण की जेव्हा तुम्ही त्याला धार वगैरे लावतात ती वाली बात आपल्याला दिसायला भेटत असते. ओके, तो बघा बरं का, आता प्रेशर चॅप्टर चालू होतं. तो प्रेशरचं एसआय युनिट जे काय, फोर्स पर युनिट परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया म्हटलं तरी पण चालणार, किंवा लक्षात घ्यायचं एरिया आणि फोर्स जे आहे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात तेव्हा आपल्याला प्रेशर दिसायला भेटत असतो. ओके, तो परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया जर केला तर तुम्हाला काय दिसायला भेटणार आहे, तुम्हाला एसआय युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर भेटणार आहे, ज्याला आपण पास्कल पण म्हणत असतो, शास्त्रज्ञाच्या नावावरून दिले ती. नंतर बघा, कटिंग एजेस, ब्लंट एजेस हे दिलेले तुम्हाला. तो ॲक्च्युली काय होतं, एखाद्या फळांवरती प्रेशर जास्त लागतो यार. तो प्रेशर का जास्त लागतो, कारण की एरिया कमी आहे म्हणून. तुम्हाला चांगल्या पद्धतीने बात कळालेली असणार. हे झाडांची बघा, कुऱ्हाड वगैरे पण त्याच लॉने. सो लेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट देअर फॉर प्रेशर इज व्हॉट, मोअर. इथपर्यंत ही बात तुमच्या लक्षामध्ये आली. तर हा झाला आपला. नंतर हे व्हील, हे सगळे तेच आहेत. तो झाले. आता हा झाला वरचा सगळा सॉलिड प्रेशर. हा झाला सॉलिड प्रेशर. मग आता आपल्याला दिसायला भेटते की यार लिक्विड आणि गॅस ते सुद्धा प्रेशर लावत असतात. लिक्विड आणि गॅस सुद्धा काय करत असतात, लिक्विड आणि गॅस सुद्धा प्रेशर लावत असतात. कशा पद्धतीचा प्रेशर लावत असतात बघून घेऊया आपण. तर बघा, ही बॉटल आहे. आता हे बॉटलमध्ये जर बघायला गेलं तर पाणी आहे. बॉटलमध्ये काय आहे, पाणी आहे. तर पाणी काय करत असते, पाणीसुद्धा आहे जे काही आहेत ना बॉटमवरती साईडला प्रेशर लावत असते. बॉटम साईडला एखादा पाईप जो आहे, पाईपमध्ये आहे पाणी, आणि पाणी वाहत असतं. आणि पाणी काय करत असतं, पाणीच्या पाईपच्या पाईपवरती काय करत असतं, प्रेशर लावत असतं. ते प्रेशर किती आहे ते बघण्यासाठी तुम्ही काय करत असतात, समजा हा पाईप जो आहे, हा पाईप, या पाईपमध्ये पाणी वाहत आहे, आणि तुम्हाला बघायचं की यार काय होतं, पाणी जो की ना प्रेशरमध्ये वाहत असते म्हणजे काय, ते या एरियावरती फोर्स अप्लाय करतात, त्यामुळे प्रेशर दिसायला भेटत असतो. मग आता मला या ठिकाणी सगळ्या डिरेक्शनमध्ये प्रेशर दिसायला भेटते. ओके, तो प्रेशर किती आहे ते मेजर करण्यासाठी आपण काय करत असतो, एक खड्डं जर का त्या ठिकाणी पाडलं तर पाणी आपल्याला एवढ्या लेवलला बाहेर येताना दिसायला भेटत असतं, आणि त्याच्यानुसार आपण बघतो की यार तो प्रेशर नेमका किती आहे. ओके, तर लिक्विडमध्ये जे काही ना, लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहेत ते लिक्विडचे मॉलिक्युल्समुळे आपल्याला प्रेशर दिसायला भेटत असतो. तर लिक्विडसुद्धा काय करत असतो, प्रेशर एक्झर्ट करताना दिसायला भेटतो. लिक्विड सॉलिडचा प्रेशर एक्झर्टच करत होता, बघितला. लिक्विडसुद्धा प्रेशर एक्झर्ट करताना दिसायला भेटतो. आणि सेम जो काही आहे गॅससुद्धा प्रेशर एक्झर्ट करतो. फॉर एक्झाम्पल काय, फुगा.
आता फुग्याला जर का तुम्ही फुगला तर फुग्याला फुगल्यानंतर काय होते, आतमध्ये जे ना पार्टिकल जे आहेत हे पार्टिकल काय करतात, याच्यावरती टक्कर खाल्यामुळे काय तो फोर्स परपेंडिक्युलर एरियावरती जाऊन जो काय प्रेशर जनरेट होताना दिसायला भेटतोय. सांगायचं तात्पर्य काय आहे, सॉलिड लिक्विड गॅस कोणत्या पण याच्यामध्ये असणारे जे काही आहेत ते प्रेशर एक्झर्ट करताना दिसायला भेटत असतात. तो गॅसेस पार्टिकल ऑल्सो एक्झर्ट दी प्रेशर, लिक्विड पार्टिकल ऑल्सो एक्झर्ट दी प्रेशर अँड द सॉलिड ऑल्सो एक्झर्ट दी प्रेशर. हा वाला पॉईंट सांगण्याचा प्रयत्न मी करत होता. अँड दिस प्रेशर इज फुल्ली डिपेंड अपॉन द फोर्स अँड द एरिया. राईट. तो ही वाली बात झाली. ते बघा आता तुम्हाला जर बघायला गेलं तर काय बरं का, इथं जर का आपण एक खड्डं पाडलं, आता मला तुम्हाला प्रश्न विचारतो हां, इथं खड्डं पाडतो रे, इथं खड्डं पाडतो, इथं खड्डं पाडतो, इथं खड्डं पाडतो. ओके, इथं एवढ्या ठिकाणी मी खड्डं पाडत आहे. आता तुम्ही इथं जर का खड्डं पाडलं ती याची धार हे बरोबर आकृती काढतोय का मला सांगा. ही आकृती बरोबर आहे का सांगा रे. पाण्याची बॉटल ही अशा पद्धतीने, ही आकृती बरोबर आहे का, काय ही आकृती बरोबर आहे? सांगा बरं कोणती आकृती बरोबर आहे रे. वरची आकृती बरोबर आहे का खालची आकृती बरोबर आहे? दुसरी. तर दुसरी बरोबर आहे. राईट की नाही. आपल्याला माहिती आहे काय होते, आता या दुसऱ्या पट्ट्यावरती जर बघायला गेला तर त्याच्यावरती एवढं वजन आहे. तर एवढं वजन म्हणजे वेट म्हणजे काय, फोर्सच झाला ना. वेट इज ऑल्सो फोर्स. राईट का. तर या परपेंडिक्युलर एरियावरती एवढा फोर्स आहे, या परपेंडिक्युलर एरियावरती एवढा फोर्स आहे, एवढा. राईट. मग फोर्स वाढतोय, जर फोर्स वाढला तर प्रेशर पण वाढेल, प्रेशर वाढेल तर पाणी जास्त लांब पडेल. म्हणजे वरच्याचा प्रेशर कमी आहे त्याच्यापेक्षा खालचा प्रेशर जास्त आहे, त्याच्यापेक्षा खालचा प्रेशर जास्त आहे, त्याच्यापेक्षा खालचा प्रेशर जास्त आहे. तो असा प्रेशर जो की ना आपल्याला काय होताना दिसायला भेटतोय, खाली जो आहे ना वाढताना, तो प्रेशर जो की पाण्यामध्ये खाली जसं जसं तुम्ही डेपमध्ये जातात तो प्रेशर आपल्याला वाढताना दिसायला भेटत असतो, जो की आपल्याला असं पद्धतीने दाखवतो आपण, प्रेशर इज इक्वल टू वॉट, गॅमा इंटू एच. तर वॉटरमध्ये काय घडत असतात, जशी जशी उंची वाढत असते, जशी जशी हाईट वाढत जाईल प्रेशरसुद्धा काय होत असतो, इन्क्रीज होताना दिसायला भेटत असतो. मग तुम्हाला ते शाब्दिक भाषेमध्ये विचारून घेणार, लक्षात ठेवायचं तुम्ही की पाण्यामध्ये काय घटना घडत असते, जशी जशी उंची वाढते तसं तसं प्रेशर. ते जे काही नाही जेवढ्या ॲक्टिव्हिटी आहेत, ही ॲक्टिव्हिटी होती, या ॲक्टिव्हिटीवरती जो क्वेश्चन बनवतोय त्याला ॲक्टिव्हिटीला समजून घेणं जरुरी आहे. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. तर पुढे जाऊया. तो वरती प्रेशर कमी असतो, खाली प्रेशर जास्त दिसायला भेटतो, हे वाला अशी कहाणी होती. तो आलं लक्षामध्ये तुम्हाला. तो हे झालं बरं का. आता हे कशाबद्दल सांगितलं तुम्हाला मी, तो दिस इज अबाउट द वॉट, प्रेशर. ते प्रेशरबद्दल आपण बघितलं, सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये असणारं प्रेशर. प्रेशरबद्दल आपण थोडं पुढे जाऊन अजून डिस्कस पण करणार आहोत. महत्त्वाचा प्रेशर आहे ॲटमॉस्फिअर प्रेशर, थोड्या वेळात आपण बघून घ्या. आता मला जी डिस्कस करायची कन्सेप्ट ती म्हणजे इनर्शिया. कोणती कन्सेप्ट डिस्कस करायची आपल्याला, इनर्शिया. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या हां. इनर्शिया म्हणजे काय बरं का रे. तर इनर्शिया म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टची ज्या स्टेटमध्ये आहे, एखाद्या ऑब्जेक्टची टेंडेन्सी असते. इनर्शिया ही एखाद्या ऑब्जेक्टची टेंडेन्सी आहे. काय टेंडेन्सी बरं का, ज्या स्टेटमध्ये आहे, ज्या एक्झिस्ट स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहायची जी काही आपल्याला टेंडेन्सी दिसायला भेटत असते त्याला इनर्शिया म्हणतोय. तर इनर्शिया म्हणजे काय, समजा आता मी इथं बसलेला आहे बरोबर की नाही. मी जागेवरती बसलेला आहे, तर माझी टेंडेन्सी काय झाली आता या जागेवरती बसून राहण्याची, जसं की आपण म्हणतो जडपणा. इनर्शिया म्हणजे काय, जडपणा. राईट का. एखाद्या जर का जागावरती बसून घेतला, उठणार आहे आळशीपणा म्हणू शकतो आपण त्याला. इनर्शिया म्हणजे आळशीपणा. राईट. तर एखादी ऑब्जेक्ट जर का समजा एखाद्या ठिकाणी बसली आणि तिने जर का त्या स्टेटला जर का त्याची टेंडेन्सी जर का अचीव करून घेतली ना, तर तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, तर तिला आपण इनर्शिया म्हणतो. जसं की काय, इनर्शिया समजून सांगण्यासाठी आपण एक काम करू. हा एक जड ऑब्जेक्ट आहे, राईट का, आणि एक छोटी ऑब्जेक्ट आहे. आता या जड ऑब्जेक्टला जर धक्का द्यायचा प्रयत्न केला ना, ती लोटली जात नाही यार. का, कारण की त्याची टेंडेन्सी बनली गेली, तो जड झाला, तो जड आहे. तर जी बॉडी जास्त जड आहे ना त्याची इनर्शिया आपल्याला जास्त दिसायला भेटते. इनर्शिया जास्त दिसायला भेटते म्हणजे काय, त्याचा लेझिनेस वगैरे काय म्हणतात ना, आळशीपणा, तो आळशीपणा आपल्याला जास्त दिसायला भेटतोय. तर जड बॉडीचा आपल्याला काय दिसायला भेटतोय ॲक्च्युली. आता हे आपण आपल्या जीवनमध्ये अप्लाय नका करा त्याला, आपण इथं बघतोय. तो काय बरं का, ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे. तर हिच्यामध्ये आपल्याला इनर्शिया जास्त भेटतो. का इनर्शिया जास्त भेटतो, कारण की जड बॉडीची एक टेंडेन्सी असते ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याची. सो याची इनर्शिया आपल्याला जास्त दिसायला भेटणार. याचा इनर्शिया आपल्याला कमी दिसायला भेटतो का, कारण की त्याचं वजन कमी आहे. तो ज्याचं वजन कमी आहे तो ॲक्च्युली जे काही आहे ना त्याचा स्टेट चेंज करू शकतो. ओके. तर मी तुम्हाला डिफिनेशन वाचून दाखवतो आणि त्याचे 3 प्रकारावरून तुम्हाला इनर्शिया म्हणजे काय ते चांगल्या पद्धतीने कळून जाणार आहे. बघू आता गंमत काय. तर इनर्शिया जे काय असते ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. इनर्शिया काय असते, इनर्शिया ही ऑब्जेक्टची टेंडेन्सी असते, ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याची जी टेंडेन्सी असते ऑब्जेक्टची, तिला इनर्शिया आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, प्रकार सांगण्याच्या अगोदर मी सांगतो. आता बघा, एक बस आहे, या बसमध्ये हा माणूस असा पकडून, कोणती एखादी बस आहे, त्या बस पकडायला वरती काहीतरी हे आहे, बस सुरू झालेली नाही आहे, पण बसमध्ये आपण उभा आहोत, म्हणजे मी रेस्ट पोझिशनमध्ये आहे. आता माझ्या बॉडीने काय टेंडेन्सी अचीव केली, शांत उभं राहायचं.
शांत उभं राहायची बॉडीने टेंडन्सी अचीव करून टाकली. ओके, आता माझी एक्झिस्टिंग स्टेट जी काही आहे ती एक्झिस्टिंग स्टेट काय आहे, रेस्ट कंडिशनमध्ये. माझ्या बॉडीची टेंडन्सी काय आहे, शांत उभं राहायची टेंडन्सी अचीव केली माझ्या बॉडीने, बरोबर. पण आता मला एक बात सांगा, मला एक बात सांगा, जर का बस सुरू झाल्यानंतर आपल्याला एक झटका लागतो, मागच्या डिरेक्शनमध्ये जातो आपण, बरोबर, मागच्या डिरेक्शनमध्ये जातो. असं का घडलं बरं का? कारण की आपली बॉडीची टेंडन्सी होती शांत उभं राहायची, ती टेंडन्सी बिघडून टाकली, राईट की नाही. तिला तिथंच उभं राहायचं होतं, पण ही गाडी पुढे चालली गेली, तिला तिथंच राहायचं, त्यामुळे आपली बॉडी जी आहे ना ती मागं ढकलली जाते. लक्षात घ्या, आपली मी तुम्हाला शांततेत व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. गाडी जी काही आहे ना, आता गाडी सुरू होणार आहे, पण सध्या गाडी थांबलेली आपण असं धरून हे केलं. पण जेव्हा गाडी पुढे जाते ना, अशी गाडी जेव्हा पुढे जायला लागते ना, तर आपण मागच्या डिरेक्शनमध्ये होतो, असं मागे येऊन जातो. गाडी पुढे जाते, आपण असं उभं होतो, तर मग आपण मागचे. असं का झालं बरं का? कारण की आपल्या बॉडीने एक एक्झिस्टिंग कंडिशन अचीव केली, ती म्हणजे रेस्ट पोझिशनवर तिला राहायचं आहे. परंतु काय होते ती बॉडी जी ना पुढे जाते. मग आपली बॉडी काय म्हणणार की यार की नाही, असं थोडी आहे, राईट का. त्यामुळे बॉडी काय होऊन जाते, मागे ढकलली जाते. कारण की ती इथं होती ती बॉडी, राईट का, ती बॉडी इथं होती म्हणून ती मागे ढकलली जाते. तर तिची जेव्हा टेंडन्सी बिघडली जाते तेव्हा अशा पद्धतीने विषय आपल्याला. मग तुम्ही म्हणणार की यार फक्त वरचा जो की धड आहे, कमरेच्या वरचा पोर्शन, तोच का मागे ढकलला जातो, कमरेचा खालचा पायवाला पोर्शन का ढकलला जात नाही? कारण की बघा ना तुम्ही, जर का एखादा माणूस उभा आहे ना, तर तो अशा पद्धतीने दिसायला भेटतो, असं, राईट का. कारण की हा जो फ्रिक्शन फोर्स आहे, या फ्रिक्शन फोर्समुळे अशी कहाणी दिसायला भेटते. परंतु हा वरचा पोर्शन जो की आहे, हिची टेंडन्सी काय होती, शांत उभं राहायची टेंडन्सी होती. पण गाडी पुढे जायला लागली ना, त्यामुळे ही बॉडी काय होते, तिच्या टेंडन्सीवरती प्रयत्न करते, त्यामुळे ती मागे ढकलली जाते. तिची टेंडन्सी काय होती, या ठिकाणी उभं राहायची होती, परंतु अशा पद्धतीने कहाणी झाली. किंवा दुसरी बात, एखादी मोशनमध्ये तुम्ही मोटरसायकलवरती असणार किंवा तुम्ही बसवरती असणार, बस चालली या डिरेक्शनमध्ये पद्धतशीर. परंतु आता काय होतं बरं का, गाडीमध्ये आपण बसलेलो आहोत, गाडी मस्त चाललेली, गाडी पद्धतशीर चाललेली, गाडीमध्ये आपण बसलेलो आहोत, राईट का, गाडीमध्ये आपण बसलेलो आहोत. आता गाडीमध्ये बसलेलो आहोत आपण, गाडी चाललेली आहे मोशनमध्ये, बरोबर की नाही. आता ज्या मोशनमध्ये चाललेली गाडी, आपली बॉडी काय करत असते, ती स्टेट घेऊन घेते. म्हणजे काय बरं का, जर गाडीचा स्पीड जर का समजा 70 असेल ना, तर आपला स्पीड पण 70च आहे, म्हणजे आपण सुद्धा स्पीडमध्येच आहोत. लक्षात आलं का तुम्हाला? आपण पण स्पीडमध्येच आहोत, म्हणजे आपण पण या डिरेक्शनमध्ये स्पीडमध्ये आहोत. तुम्ही म्हणा असं कसं आहे, असंच आहे ॲक्च्युली. आलं का लक्षामध्ये? तर जी बॉडी मोशनमध्ये आहे, त्या जी कार किंवा जी बस मोशनमध्ये आहे, त्याच्यामध्ये आपण बसलेलो आहोत, तर तिची जेवढा स्पीड असेल त्या स्पीडला आपण काय करत आहोत, त्या स्पीडला आपण एकदम मस्त बसलेलो आहोत. ओके की नाही? म्हणजे आपण पण स्पीडमध्ये आहोत असं म्हटलं पण चालेल, बरोबर. मग आता काय घडतं, जर काही बस अचानक जर का थांबली, तर काय होतं, अचानक जर थांबली, आपली बॉडीचा जी काही स्टेट होती ती मोशनमध्ये होती, पण अचानक थांबल्यानंतर तुम्ही त्या बॉडीला काय करताय, तिला थांबवायचा प्रयत्न करताय, तिची टेंडन्सी बिघडेल. मग याची टेंडन्सी काय आहे, याची टेंडन्सी स्पीडमध्ये जायची, पुढे जायची टेंडन्सी याची टेंडन्सी काय झालेली आहे, एखादा माणूस जो मध्ये बसलेला आहे त्याची टेंडन्सी काय मोशनमध्ये, राईट का. पण त्यांची टेंडन्सी जर ब्रेक करत असणार, गाडीला जर का थांबवत असणार, तर तो कुठे जाईल, पुढे जाईल ना तो, कारण की त्याची टेंडन्सी काय पुढे जायची, राईट का. तर ही जी काही टेंडन्सी असते माणसाची, ही पुढे जायची टेंडन्सी किंवा मागे याची टेंडन्सी, राईट की नाही, तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला इनर्शिया म्हणतो, याला इनर्शिया म्हणतो. आ लक्षामध्ये, जर समजा आता बघा, हा ग्लास आहे, हा सगळा ग्लास बघत आहात का, बघा अशा पद्धतीने जे काही नाही कागद आहे, याच्यावरती आपण पैसे ठेवले, पैसे असे, किंवा एक 5 रुपयाचा डॉलर ठेवला आहे, 5 रुपयाचा डॉलर. आता मला सांगा, एकदम बढिया पद्धतीने 5 रुपया डॉलर जो आहे ना वरती बसलेला आहे. आता ते 5 रुपयाचा जो की डॉलर आहे, ते 5 रुपयाचा डॉलरची काय बरं का, काय दिसायला भेटते मला, तो कॉईन जो काही आहे 5 रुपयाचा, तो त्या ठिकाणी पद्धतशीर बसलेला आहे. जो काही कॉईन या ठिकाणी आहे, तो कॉईन पद्धतशीर आहे त्या ठिकाणी, तो पद्धतशीर त्याने काय हे घेतली बरं का, त्याची टेंडन्सी. तो प्रत्येक ऑब्जेक्टची एक एक्झिस्टिंग स्टेटला राहायची टेंडन्सी असते. मग हा जो काही पैसा होता, तो रेस्टला राहायची त्याची टेंडन्सी आली, त्याला आळशीपणा आला, तो तिथून हटण्याचा प्रयत्न करत नाही. मग जर का समजा तुम्ही हा कागदला जर का हटवला जोरात, फास्टमध्ये, तर हा रुपया कुठे पडतो, ग्लासमध्ये पडतो. हा रुपया कुठे पडतो, ग्लासमध्ये. मग हा रुपया कागदसोबत ओढला का गेला नाही, ग्लासमध्ये का पडला, कारण की त्या बॉडीने त्याचा इनर्शिया, त्या बॉडीने त्याची एक्झिस्टिंग कंडिशन अचीव केली होती, तर ती तिकडे जायचा प्रयत्न करेल ना, ती बॉडी शांत होती ना, ती शांत राहायचा प्रयत्न करेल, म्हणून ती खाली पडेल. आलं का लक्षामध्ये? तर प्रत्येक ऑब्जेक्टची एक्झिस्टिंग कंडिशनमध्ये राहायची, ज्या कंडिशनमध्ये आहे, ज्या स्टेटमध्ये आहे, त्या कंडिशनमध्ये राहायची एक काय असते, टेंडन्सी असते, आणि त्या टेंडन्सीलाच आपण इनर्शिया म्हणत असतो. त्यालाच काय म्हणत असतो आपण, इनर्शिया. तर इनर्शिया इज द टेंडन्सी ऑफ द ऑब्जेक्ट टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड ॲज द इनर्शिया. बात कळाली का? समजा आता बघा, आता समजा बघा, ही गाडी आहे रे,
ही गाडी आहे, या गाडीमध्ये बसलो आहे समजा आपण, गाडी चालली आहे बरोबर या डिरेक्शनमध्ये आणि अचानक जर का समजा मी त्याला करो पाथमध्ये जर का हे करायचा प्रयत्न केला, आता मला सांगा आपली बॉडीने काय केली होती, आपली बॉडीने या डिरेक्शनमध्ये जायचं ठरवलं होतं, पण जर का गाडीने जर का डिरेक्शन बदलवली तर आपली बॉडी काय करेल बरं का, आपली बॉडी ज्या कंडिशनमध्ये आपली बॉडीने काय केलं होतं, आपली बॉडीने काय केलं होतं, सेट करून टाकलं होतं की मला या डिरेक्शनमध्ये जायचं आहे बरोबर, पण ही कार अचानक या डिरेक्शनमध्ये फाकून गेली, मग काय झालं असं की आपण डायरेक्ट सरळ जायचा प्रयत्न करतो. तुम्ही कधी बी बघा राईट की नाही, आपण डायरेक्ट सरळ जायचा प्रयत्न करत असतो अशा पद्धतीचं राईट की नाही. तो मग ज्या डिरेक्शन आपण जायचो आहे आपली कंडिशन जी काही आहे ना, आपली कंडिशन सेट झाली असंच जायचं बरोबर की नाही, कंडिशन सेट झालेली ती बरं. तो ती जी काही बात असते ही आपल्याला दिसायला भेटते, हे झाले सगळे इनर्शिया फोर्सचे. रेल्वे असते का रेल्वे, हे प्रश्न असे विचारतात तुम्हाला. रेल्वेमधून जेव्हा तुम्ही उतरतायत, रेल्वेमध्ये तुम्ही जेव्हा उतरतायत तर उतरल्यानंतर तुम्हाला ते रेल्वेच्या सोबत धावावं लागतं, एक तर चढताना म्हणा किंवा उतरताना. तुम्हाला बघा ना ते सगळे उदाहरण कशाचे आहेत, इनर्शियाचे उदाहरण आहेत. हे सगळे उदाहरण इनर्शियाचे उदाहरण आहेत. कोणाला समजलं नाही बरं का सांगा रे, इनर्शिया कोणाला कळाला नाही सांगा पटकन, कळाला का इनर्शिया? चला आपण राईट का, तो ज्याला कळालं नसेल आपण उदाहरणावरून समजून घ्यायचा प्रयत्न करू. आता इनर्शियाची डिफिनेशन सांगू दिली मी की टेंडेन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट, प्रत्येक ऑब्जेक्टची एक टेंडेन्सी आहे कशाची, आळशीपणा. तो प्रत्येक ऑब्जेक्ट युनिव्हर्सल लॉ आहे, प्रत्येक ऑब्जेक्टची एक टेंडेन्सी असते आळशीपणाची राईट का. कॉमन सेन्स बघूया काय बरं का, तुम्ही आपण ज्या ठिकाणी राहत आहे महिनाभर जर त्या ठिकाणी राहिलो तर तिथून जे काही आहे तिथून निघायची आपली इच्छा सुद्धा होत नाही, म्हणू शकतो आपण त्याला, हा पण इनर्शिया झाला. तर प्रत्येक ऑब्जेक्टची ज्या स्टेटमध्ये आहोत आपण त्या स्टेटमध्ये राहायची जी टेंडन्सी असते तिला आपण इनर्शिया म्हणतो. मग जर का समजा मी शांत बसमध्ये उभा होतो, बस चालल्यानंतर जर का मी मागे ढकलला जातोय ना, ते काय होते, माझ्या बॉडीची जे काही ना माझ्या बॉडीची एक स्टेट होती रेस्ट कंडिशनची, ती अचीव करण्यासाठी मी मागे जातो. मला शांतच राहायचं होतं राईट की नाही, मला शांत उभं राहायचं होतं, ती गाडी पुढे ढकलली त्यामुळे मी मागे जातो राईट की नाही. तर आपली जी काही ओरिजिनल स्टेट होती तिच्यामध्ये राहण्यासाठी आपण तळमळ करतो म्हणून मागे फेकला जातो आपण, नाही तर पुढे चालला जातो राईट का, सीट बेल्ट लावतो मग आपण. या अशा पण कहाण्या तुम्हाला दिसायला भेटत असतात. ओके, सो inertia is the inability of the body to change by itself either the state of the rest or the uniform along the straight line unless an external force. लक्षात घ्या बात काय आहे बघा, inertia force is inability of the body to change itself either state of the rest or uniform motion along the straight line. हा तो झाला ॲक्च्युली हा इनर्शियाचा न्यूटनचा पहिला लॉ असतो बघा. काय म्हणतो आपण की जोपर्यंत एखादी बॉडी शांत पडलेली आहे किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये आहे, जोपर्यंत बॉडी एखाद्या रेस्ट कंडिशनमध्ये आहे किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, ज्याची व्हेलॉसिटी चेंज होत नाही आहे. पुढचं चॅप्टर मोशनचं राहणार, त्याच्यामध्ये स्पीड डिस्प्लेसमेंट काय असणार ना ते तर तुम्हाला जमत पण असतं ठीक आहे. पण तरी बघा रेस्टमध्ये असणारी आणि युनिफॉर्ममध्ये असणारी जी की बॉडी आहे ती रेस्टमध्येच राहील आणि युनिफॉर्म मोशनमध्येच राहील जोपर्यंत आपण एक्सटर्नल कोणता फोर्स रे, जोपर्यंत आपण एक्सटर्नल डॉट फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत ती त्याच स्टेटमध्ये राहील. ह्या झाला इनर्शियाचा पहिला नियम, न्यूटनचा पहिला नियम, ज्याला इनर्शियल लॉ पण म्हणतात. कोणता मी काय बोललो सांगा बरं का. सो रेस्टमध्ये असणारी किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये असणारी जी की बॉडी आहे ती रेस्टमध्ये किंवा ती युनिफॉर्म मोशनमध्येच राहील जोपर्यंत आपण तिच्यावरती एक्सटर्नल डॉट फोर्स अप्लाय करणार नाहीत. सांगा बरं का कोणता फोर्स, अनबॅलेन्स फोर्स. तर अनबॅलेन्स फोर्स जे काही आहे, अनबॅलेन्स फोर्स रेस्ट किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीची बात आपण केली होती ना राईट का. तर इथं चुकवतात 3 स्टार करून घ्या. अजून सांगून देतो बघा सर, एखादी रेस्टमध्ये असणारी बॉडीची टेंडन्सी काय, रेस्टमध्ये राहायची. युनिफॉर्म मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीची टेंडन्सी काय, युनिफॉर्म मोशनमध्येच राहायची राईट का. आणि ते युनिफॉर्म मोशनमध्ये राहतील आणि हा जो काही हा रेस्टमध्ये राहणार, ही बात एकदम कन्फर्म आहे, कारण की त्याने त्याची टेंडन्सी ती अचीव करून घेतलेली आहे बरोबर. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती अनबॅलेन्स एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ते तसेच राहतील. हा झाला न्यूटनचा पहिला नियम, याला इनर्शियल लॉ म्हणा, न्यूटन फर्स्ट लॉ आपला हा असतो ओके. आणि दुसरा लॉ काय सांगितला, न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगितला तुम्हाला मी, रेट ऑफ चेंज ऑफ राईट का, संवेगाचा दर असं काहीतरी म्हणतात ते. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फोर्स अप्लाइड दॅट डायरेक्शन. हा झाला आपला दुसरा नियम ओके. सो फर्स्ट लॉ इज अ इनर्शियल लॉ. आता तुम्हाला जर प्रश्न विचारला ही जड बॉडी आहे आणि छोटी बॉडी, सांगा बरं का कोणाचा आळशीपणा जास्त आहे. तुम्ही म्हणणार जड बॉडीचा आळशीपणा जास्त आहे म्हणजे काय, ती उचलली जाणार नाही राईट का, कारण की तिची एक टेंडन्सी आहे त्या ठिकाणी तशी जेवढी बॉडी जास्त वजनाची असते त्या ठिकाणी तशी बसण्याची टेंडन्सी पण जास्त असते ओके. सो इनर्शिया इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मास, अशा पण म्हणूया. तो मास जास्त तर इनर्शिया पण जास्त.
कुठे गेलो रे डायरेक्ट. ओके, तर बघा आता इनर्शियाचे 3 प्रकार पडतात. सगळ्यांनी लक्ष द्या. इनर्शियाचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते बरं का? 1 2 3. पहिला आहे इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार असतो आपला इनर्शिया ऑफ मोशन. इनर्शिया ऑफ मोशन. तिसरा असतो इनर्शिया ऑफ डिरेक्शन. इनर्शिया ऑफ डिरेक्शन. आता तिघी प्रकार सांगून झालेत, उदाहरण देऊन दिलं झालेत, सांगतो तरी बघा. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे काय, कोण सांगाल? सांगा रे, सांगा. आता मला एक सांगा, मी बसमध्ये उभा होतो. तर आता बसमध्ये उभं राहिल्यामुळे माझी जी प्रॉपर्टी बनली किंवा माझी जी काही माझ्या जी काही हे आली, माझ्या जी काही एक्झिस्टिंग स्टेट आली किंवा एक्झिस्टिंग प्रॉपर्टी कोणती आहे? शांत राहायचं, राईट, की शांत राहायचं. परंतु गाडी जेव्हा अचानक पुढे जाईल ना, तरी माझी बॉडी काय म्हणेल, यार मी तर शांत होती, मी कसं काय मोशनमध्ये जायला लागली? तर तिच्या डिरेक्शनमध्ये म्हणजे तिच्या स्टेटमध्ये याचा प्रयत्न करते, तो झटका लागत असतो. तर शांत बॉडीवरती जेव्हा कोणी अप्लाय करते ना फोर्स आणि ती मोशनमध्ये जाते ना, तो हा जो काही इनर्शिया फोर्स दिसायला भेटतो ना, याला म्हणतो इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. मी तुम्हाला डिफिनेशन पण सांगतो, उदाहरण पण बघून घ्या. समजा बघा, हा इनर्शिया ऑफ रेस्ट होता. ही बस आहे, शांत उभा आहे मी, बरोबर. घडतंय काय? शांत उभा आहे मी, पण बस जेव्हा पुढे जाते तेव्हा बघा मी अशा पद्धतीने मागे ढकलला जातो. हे का घडते? कारण की माझ्या बॉडीला शांत राहायचा प्रयत्न करते माझी बॉडी. मग तुम्ही म्हणाल की हा पाय का मागे सरकला नाही? मग शांत राहायचं होतं, तुला इथं राहायचं होतं, तर मग ही बॉडी ड्यू टू दी फ्रिक्शन त्यामुळे माझ्या बॉडीला इथं राहायचं होतं. आणि नंतर पुन्हा मग आपण मोशन पकडून घेतो आणि आपण मोशनची स्टेट घेऊन घेतो. मग लगेच बॉडी आपली जे काही ना स्पीडला अचीव करून घेते. मग बघा, जेव्हा आपण स्पीड कमी जास्त होतो ना, मग आपण मागे पुढे असं का होतं? कारण की आपली बॉडी आळशी होऊन जाते. आपली बॉडी त्या स्पीडला त्या कंडिशनमध्ये आणते. ओके, ही बात आहे. काय माहिती तुम्हाला किती कळते की नाही कळते? ओके, सो आता मी डिफिनेशन वाचून दाखवतो. इनर्शिया ऑफ द रेस्ट. ॲन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट. ॲन ऑब्जेक्ट अगोदर कशामध्ये? स्टेट ऑफ रेस्टमध्ये. ॲन ऑब्जेक्ट इन अ स्टेट ऑफ द रेस्ट कॅन नॉट चेंज इज स्टेट. त्याची स्टेट ती चेंज करणार नाही. कॅन नॉट चेंज इट स्टेट ऑफ द रेस्ट ड्यू टू द इनहेरेंट प्रॉपर्टी. तर त्याच्यामध्ये त्याची इनहेरेंट प्रॉपर्टी काय आली? शांत उभं राहायची इनहेरेंट प्रॉपर्टी येऊन गेली, त्याच्यामुळे ती त्याची स्टेट चेंज करणार नाही, राईट की नाही? तर ती जी काही प्रॉपर्टी असते किंवा तो जो काही इनर्शिया दिसायला भेटतोय, आता हा माणूस या बसमध्ये उभा राहिला, थोडा टाईम उभा राहिल्यानंतर त्याने एक प्रॉपर्टी अचीव करून घेतली, एक इनहेरेंट प्रॉपर्टी अचीव करून टाकली. काय? शांत उभं राहायचं. तो ही जो काही इनर्शिया त्याच्यामध्ये आला होता, याला काय म्हणून देतो आपण? हा जो इनर्शिया त्याच्यामध्ये आला होता, याला म्हणतो आपण इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. ॲन ऑब्जेक्ट in the state of the rest cannot change its state of the rest due to its inherent property. This property is called as this property of inertia is the state of the rest. त्याला म्हणतो आपण स्टेट ऑफ रेस्ट. याच्या डिफिनेशन दिल्यात मी PDF मध्ये पुढे. ओके, दुसरी बात काय बरं का? जर मी समजा मोशनमध्ये आहे, गाडीसोबत जर का मी मोशनमध्ये आहेत ना, तर मोशनची जेवढी काही स्पीड असेल ना, त्या स्पीडला मी माझ्या बॉडीला काय करून घेतो? माझ्या बॉडीला आणून घेतो. मग आता माझ्या बॉडीचं टेंडन्सी काय बनली? इनहेरिट प्रॉपर्टी काय बनली? तेवढ्याच याच्यामध्ये चालायचं, बरोबर की नाही? तर तो जो काही मला दिसायला भेटतो, आता मी डिफिनेशन वाचून दाखवतो. इनर्शिया ऑफ मोशन. तो इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे काय बरं का? तर दिलं येतं इनर्शिया ऑफ मोशन, द इनहेरिट प्रॉपर्टी ऑफ अ ऑब्जेक्ट ड्यू टू विच स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज. तर मोशनमध्ये असणारी जी काही स्टेट आहे ती अचीव करून घेतली, ती बदलत नाही आहे, राईट का? ती जी इनहेरिट प्रॉपर्टी माझ्यामध्ये आली, त्याला मी काय म्हणतो? त्या इनहेरिट प्रॉपर्टीला काय म्हणतो मी? त्याला म्हणतो मी आपलं इनर्शिया ऑफ मोशन. आणि एक्झाम्पल काय बरं का? जर का चालती बसमध्ये ब्रेक जर लावला ना, आपण पुढे चालला जातो ना, दिस इज एक्झाम्पल ऑफ इनर्शिया ऑफ मोशन. कळतंय का तुम्हाला? कळतंय का? अजून खालच्या लेवलला जाऊन सांगा बरं का? नसेल कळत तर खालच्या लेवलला जाऊन सांगेल. तुम्हाला कळतंय का काय चाललंय? सरला आहे का इथं? गेली सरला, ठीक आहे. तर अशा पद्धतीची जी काही आहे ही बात दिसायला भेटत असते. सो इनर्शिया इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मास. ही बात लक्षात ठेवायची. आता इथं डिफिनेशन दिल्यात मी, बघा सगळ्या. The tendency of the object remain in the existing state called as the inertia. This is why the object stationary states remain in the same state. ओके, तो लक्षात घ्या. तर काय म्हणतोय मी का? टेंडन्सी ऑफ द ऑब्जेक्ट एक्झिस्टिंग स्टेटमध्ये राहायचं, याला काय म्हणतो आपण? इनर्शिया म्हणतो. दिस इज वाय द ऑब्जेक्ट स्टेशनरी रिमेन सेम इन द स्टेट. ऑब्जेक्ट, राईट का? तर एखादी बॉडी त्या स्टेटमध्ये राहतात, हालचाल करते का ती? नाही का? कारण की तिची मूळ इनर्शिया प्रॉपर्टी आहे ना. इनर्शिया म्हणजे एक इनहेरिट प्रॉपर्टी असते. इनर्शिया ही इनहेरिट प्रॉपर्टी आहे, ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये ठेवायची प्रॉपर्टी असते, तिला इनर्शिया प्रॉपर्टी म्हणत असतो. आता डिरेक्शन म्हणजे काय बरं का? मला माझ्या या डिरेक्शनमध्ये जायची माझी काय झाली? एक टेंडन्सी झाली. माझा इनर्शिया हाच आहे, माझी इनहेरिट प्रॉपर्टी काय आहे? या डिरेक्शनमध्ये जायची. परंतु जर का गाडीने टर्न केला ना, तर मी इकडे असं ट्राय करतो, इकडच्या डिरेक्शन. बघा असं इकडे जातो आपण बाहेर. मग आपण बाहेर का जातो? कारण की आपली हिवाली स्टेट होती ना, म्हणून आपण त्या स्टेटमध्ये जायचा प्रयत्न करत असतो, राईट का? ते झालं डिरेक्शन ऑफ इनर्शिया, डिरेक्शन ऑफ मोशन, हे तिघं तुम्हाला सांगून झाले.
ओके. तर तिघं इनर्शिया झाल्यानंतर आता आपण काय बघणार आहोत, प्रेशरचा फॉर्म हे पण झालं. प्रेशर कोणाला म्हणतो हे पण झालं. युनिट ऑफ द प्रेशर SI युनिट ऑफ द न्यूटन आहे, हे बात लक्षात ठेवा. प्रेशर इन द सॉलिड, प्रेशर इन द लिक्विड गॅसेस, प्रेशर हे पण झालं. आता आपल्याला बघायचं आहे बघा, तो प्रेशरला कसा काढतो, फोर्स पर युनिट एरिया झाला. प्रेशर म्हणजे काय तुम्हाला कळालं, SI युनिट न्यूटन पास्कल हे पण झालं. नंतर पास्कलचा लॉ असतो. पास्कलचा लॉ काय असतो बरं का, लिक्विडच्या कोणत्या पण पॉईंटवरती जर बघायला गेलात तर सेम डिरेक्शनमध्ये आपला प्रेशर जो काय आहे इक्वल प्रेशर लागताना दिसायला भेटत असतो. या पॉईंटवरती प्रेशर किती लागतोय, इक्वल प्रेशर लागताना दिसायला भेटतो. लक्षामध्ये तो काय सांगतात बरं का, द इंटेन्सिटी ऑफ द प्रेशर ॲट अ पॉईंट इन द फ्लुइड इट रेस्टमध्ये असणारा जो की एखादा पर्टिक्युलर पॉईंटवर जर ऑब्झर्वेशन केलं तर सगळ्या डिरेक्शनमध्ये प्रेशर सारखा लागत असतो. सगळ्या डिरेक्शनमध्ये प्रेशर सारखा लागत असतो एका शांत पाण्यामध्ये असणाऱ्या एका पॉईंटवरती. ओके. पास्कलचा लॉ पण माहिती आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की प्रेशर इज इक्वल टू गॅमा इंटू H असते. ओके. तो याच्यावरून तुम्ही प्रेशर हेड पण काढू शकतात. नंतर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता आपल्याला बघायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असते, लक्ष द्या सगळ्यांनी. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि बेऑन्सी बाकी आहे तेवढं कव्हर करून टाकूया. ॲटमॉस्फेरिक प्रेशर एक्झर्ट ऑन द नॉर्मल. तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं बघा, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात तुमच्यावरती एक प्रेशर एक्झर्ट करत असतो त्या राईट का, त्या प्रेशरला ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण म्हणत असतो 1 ATM राईट का. तो आपल्यावरती म्हणजे काय बरं का रे, म्हणजे किती ॲक्च्युली 10-13-25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, बरोबर का रे, राईट. तो 10-13-25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर जो काही आहे एवढा प्रेशर आपल्या बॉडीवरती लागत असतो राईट का. तो 10-13-25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आपल्या बॉडीवरती. तुम्हाला जर प्रश्न विचारला की एक पास्कल म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर राईट का, म्हणजे आपल्या बॉडीवरती किती पास्कल हे लागत असते, 10-13-25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर आपल्या बॉडीचा जर का 1 मीटर स्क्वेअरचा एरियामध्ये कन्वर्ट जर करू शकलात तर आपल्या याच्यावरती किती न्यूटनचा फोर्स लागतो, 10-13-25. तो देअरफॉर लक्षात घ्या 1 ATM, एक ॲटमॉस्फिअर 1 ATMची व्हॅल्यू किती असते, 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 10-13-25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल म्हणू शकतात. जे की काय असतं बरं का, जे की काय असतं, जर का समजा तुम्ही हा प्रेशर जर का तुम्ही मेजर करायला गेलात तर किती असतं बरं का, तो हा असतो आपला 10.33 मीटर ऑफ द वॉटर. तो 10.33 मीटर ऑफ द वॉटर म्हणजे काय, एखादं ट्यूब जर घेतला तर एखादं ट्यूबमध्ये म्हणजे काय बरं का, बघा समजा इथं पाणी होतं राईट का, या पाण्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय होतं आहे आणि इथं तुम्ही अशी ट्यूब इन्सर्ट करून ठेवलेली. तर जो प्रेशर इथं अप्लाय होतो आहे ना, याच्यामुळे काय होईल, पाणी जे की ना राईज होताना दिसायला भेटेल 10.33. आता हे 10.33 मीटर ऑफ द वॉटर जे की ना तुम्हाला समजून सांगतो. आता गंमत बघा, ज्या रूममध्ये तुम्ही बसलेले आहात, समजा या रूममध्ये बसलेले तुम्ही, रूममध्ये आजूबाजूला तुमच्या हवा आहे आणि हवा काय करत असते, हवा म्हणजे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल तुमच्या बॉडीवरती प्रेशर लावतात आणि हा प्रेशरला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. बरोबर, एकदम बरोबर. आता ही रूम आहे, या रूममध्ये हवा आहे, ही हवा तुमच्यावरती प्रेशर लावते, त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात. तुम्ही काय करतायत, ती हवा बाहेर काढतायत. सगळे मॉलिक्युल तुम्ही जर काय याच्यातून बाहेर काढून टाकले ना तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हवा राहणार नाही, जे की काय तयार होऊन जाईल, व्हॅक्यूम क्रिएट होऊन जाईल. बरोबर. आणि आपल्याला दिसायला भेटेल की डायरेक्ट प्रेशर किती असेल, 0 राईट का. तो जो हा 0 प्रेशर दिसायला भेटतो याला म्हणतो मी ॲब्सोल्यूट 0 प्रेशर. ॲब्सोल्यूट 0. मग आता आपण काय करतोय, आपण सगळी हवा या रूममधली काढून फेकलेली आहेत, ॲब्सोल्यूट 0ला पोहोचलो. आता थोडी हवा आपण ॲड करत आहोत, थोडी हवा ॲड करत येणार. तर आता या भिंतीवरती प्रेशर लागणार. किती प्रेशर लागेल बरं का, काहीतरी थोडी हवा ॲड केली आणि आता या स्टेटला पोहोचलो ज्या स्टेटमध्ये तुम्ही रूममध्ये बसलेले आहात. मग ज्या स्टेटला तुम्ही रूममध्ये बसलेले आहात तुमच्यावरती किती प्रेशर लागला बरं का, तर याच्या रिस्पेक्टनं ॲब्सोल्यूट 0च्या रिस्पेक्टनं तुमच्यावरती किती प्रेशर लागला, तर 10-13-25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा प्रेशर आपल्याला लागत आहोत. मग आता 10-13-25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा जो काही प्रेशर आहे हा आपला ॲब्सोल्यूट प्रेशर असतो. हा काय असतो आपला ॲब्सोल्यूट प्रेशर. तो हा आपला ॲब्सोल्यूट प्रेशर आहे जो ॲब्सोल्यूट 0 पासून मेजर केलेला आहे मी त्याला 10-13-25. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, हे काय होतं बरं का रे, ही आपली एक शून्यवाली कोणत्याही प्रकारचा मॉलिक्यूल नाही आहे. आणि इथं मी काय केलं बरं का, अशा पद्धतीने मी काय केले, एक ट्यूब इथं लावून दिली. इथं पाणी भरलेलं आहे बरं का, समजा पाण्याने भरलेली ट्यूब. आता जशी मी हवा इथे हे करणार ना, तर हवा या पाण्याला लोटल, पाण्याला लोटल. मग 1 ATM एवढी हवा याच्यामध्ये लोटल्यानंतर ना, हे काही पाणी आहे ना, हे पाणी किती राईज होऊन जाईल, 10.33 मीटर एवढी राईज होऊन जाईल. किंवा मर्क्युरी जर काय याच्यामध्ये असेल ना तर ती किती 76 सेंटीमीटर एवढं मर्क्युरी राईज होताना दिसायला भेटेल. त्याला म्हणतो आपण 1 ॲटमॉस्फिअर. त्याला काय म्हणतो आपण 1 ॲटमॉस्फिअर. लक्षामध्ये. सो देअरफॉर 10-13-25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे जे काही आहे एक ॲटमॉस्फिअर प्रेशर असतं किंवा 10.33 किंवा 76 सेंटीमीटर. तो लक्षात ठेवायला पाहिजे. हे झालं ॲब्सोल्यूट 0 पासून आपण मेजर करत असतो. ॲक्च्युली आपण इथं आहोत, एवढा प्रेशर आपल्यावरती लागत आहे, हे ॲब्सोल्यूट 0 आहे. 10-13-25 इथं आहे राईट. मग ॲटमॉस्फिरिक प्रेशरच्या रिस्पेक्टनं जो प्रेशर आपण मेजर करतो त्याला काय म्हणतात, आणि ॲटमॉस्फिरिक प्रेशरच्या रिस्पेक्टनं डाऊनवर्ड डिरेक्शनला जो प्रेशर तुम्ही मेजर करतात त्याला काय म्हणतात, चला सांगा पटपट. डाऊनवर्ड व्हॅक्यूम प्रेशर.
आणि हा काय असतो गेज प्रेशर. ओके, तो गेज प्रेशर आणि व्हॅक्यूम प्रेशरबद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, राईट की नाही. तो गेज प्रेशर म्हणजे काय, जसं की सायकलच्या टायरमध्ये ती मशीन असते ते मेजर करतात. गेज प्रेशर आणि हेवाला प्रेशर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ओके, ते सगळे प्रेशर तर तुम्हाला माहिती सांगायचं काही कामच नाही. नेक्स्ट वाट आता बघायचं आपल्याला बायोन्सी. आता बायोन्सीबद्दल बघूया. तर आता लिक्विडमध्ये काय होत असते, लिक्विडमध्ये एखादी ऑब्जेक्ट जेव्हा टाकतायत ना, त्या ऑब्जेक्टवरून पाण्याकडून प्रेशर लागतो. तर पाण्याकडून त्या ऑब्जेक्टवरती जो काही प्रेशर लागतो त्याला बायोन्स फोर्स म्हणतात आपण, राईट का. त्याला काय म्हणतो आपण, त्याला बायोन्स फोर्स म्हणत असतो. बघा हे बायोन्स फोर्स. ओके, तो त्याला आपण बायोन्स फोर्स म्हणत असतो. लिक्विडकडून एखाद्या ऑब्जेक्टवरती जो काही प्रेशर लागत असतो त्याला बायोन्स फोर्स आपण म्हणत असतो. आणि एक बायोन्स फोर्स किती असतो हे काढण्यासाठी आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आपण वापरत असतो. तर आर्किमिडीजनं काय केलं होतं, एकदा त्याला एका छोटंसं जे काही आहे ना, एक हौद होता. हौदमध्ये उडी मारल्यानंतर हौद फुल भरलेलं होतं पाण्यानं. उडी मारल्यानंतर पाणी डिस्प्लेस झालं, राईट का. मग त्याने त्याच्यावरून शोध लावला की यार खालून जे ना मला माझ्यावरती एक फोर्स लागतोय आणि हा फोर्स किती आहे, जेवढं पाणी बाहेर डिस्प्लेस होतंय ना तेवढं, राईट की नाही. तो लक्षात घ्यायचं काय बरं का. ते एखादी बॉडी जी की पाण्यामध्ये आपण टाकत आहोत, त्या पाण्या ज्याच्यावरती काय होते, खालून फोर्स अप्लाय होतो, राईट का. खालून त्याच्यावरती काय होतं, फोर्स. आणि हा जो फोर्स असतो याला आपण बायोन्स फोर्स म्हणतो. तर हा बायोन्स फोर्स किती आहे, बायोन्स फोर्स किती असतो, जर जी बॉडी आपण याच्यात टाकली त्याच्यामुळे पाणी डिस्प्लेस होणार आहे, तर जे काही पाणी डिस्प्लेस झालं आहे त्याचं वजन, तो देअरफॉर बायोन्स फोर्स जो काही असतो, बायोन्स फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ वॉटर डिस्प्लेस. जे पाणी डिस्प्लेस झालेलं आहे, जी ऑब्जेक्ट आपण पाण्यात टाकली, ती ऑब्जेक्ट टाकल्यानंतर पाणी डिस्प्लेस झालं, तर पाणी डिस्प्लेस होण्यात त्याला भेटत असते. ही वाली बात तुमच्या लक्षात आली का रे. बायोन्स फोर्स काय आपलं बायोन्सचा प्रिन्सिपल आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणतो आपण त्याला, राईट. आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता या आर्किमिडीज प्रिन्सिपलच्या मदतीने आपण जहाज बनवल्या, हे मोठमोठ्या जहाज बनवल्या, राईट का. शिप्स, सबमरीन बनवल्या. लॅक्टोमीटर पण कशाच्या याच्यावरती, आर्किमिडीज. तुम्हाला प्रश्न काय विचारला लक्षात घ्या, आर्किमिडीज प्रिन्सिपलवरती काय काय इन्स्ट्रुमेंट बनतात, तो इन्स्ट्रुमेंट बनतात किंवा वस्तू पण बनतात. जसं की शिप बनली, नंतर आपलं जे काही आहे, नंतर सबमरीन बनतात. इन्स्ट्रुमेंट कोणते, लॅक्टोमीटर बनतो आहे, हायग्रोमीटर. चला सांगा बरं का, हायग्रोमीटर काय काम करतं रे, ह्युमिडिटी मेजर करतात, राईट का. तो ह्युमिडिटी मेजर करण्यासाठी हायग्रोमीटर आहे. लॅक्टोमीटर जे काही आहे ते तुम्हाला ते फॅट वगैरे मेजर करण्यासाठी लॅक्टोमीटर. तो लॅक्टोमीटर झाला. नंतर दुसरं जे काही आहे आपल्याकडे हायग्रोमीटर झाला. हे आर्किमिडीज प्रिन्सिपलच्या बेसवरती काम करताना दिसायला भेटत असतात. आर्किमिडीजने काय काम केलं आहे, आर्किमिडीज वॉज द फर्स्ट ग्रीक सायंटिस्ट मॅथमॅटिशियन विथ शार्प इंटेलिजन्स. ही फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ द पाय बाय न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन. तो पायची व्हॅल्यू शोधली आहे, कोणी शोधली आहे, आर्किमिडीजनी. तर हे जेवढी जी काय आहे एवढी बात 2-4 बाता लक्षामध्ये ठेवायचं. बायोन्सीचा प्रिन्सिपल काय असतो तो पण लक्षात ठेवायचा. एखादी ऑब्जेक्ट जर का तुम्ही पाण्यामध्ये टाकली तर त्याच्यावरती पाण्याकडून एक फोर्स अप्लाय करतात, त्याला आपण काय म्हणतो, त्याला बायोन्स फोर्स म्हणतो आपण. आता तो किती आहे ते जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला आर्किमिडीज प्रिन्सिपल पार्ट असायला पाहिजे. अशा पद्धतीने जे काही आपण इथे येऊन थांबून जाऊया. याच्यावरती क्वेश्चन एमपीसीमध्ये आलेले क्वेश्चन आणि जे आलेले क्वेश्चन आपण उद्या बघूया. आणि उद्या आपण मोशन नावाचं चॅप्टर, ग्रॅव्हिटेशन फोर्स किंवा मोशनला आपण सुरुवात करूया. ओके, तर फोर्स आणि प्रेशर संपलेला आहे, फक्त उदाहरणं बाकी आहे, एवढी बात लक्षामध्ये ठेवून घ्या.